मिठी जग जेठे न सोडी बहु झालो खे दक्षिण बहु झालो खे दक्षिण येणेसी न तो नासे दिली आता पाया मिठी जग जेठे न सोडी तुका म्हणे गंगेवास तुका म्हणे गंगेवास बहुत्या आस स्थळासी दिली आता पाया मिठी जग जेठे न सोडी पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार भावाचे सद्गुरु दास तुका अलंकार प्रियरम्य सिंहासनस्थं पदां भूत तेजस्फुरति प्रदेशं विधेन्द्रादि देवै सदास्तो यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो सर्वसंगी विठ आला तो एकला आवडसी दिली आता पाया मिठी जग जेठे न सोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळे कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे महामेरू 17व्या शतकातील तत्वज्ञानाचं ज्ञानपीठ महान तत्वज्ञ विभूती आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु वारकरी संप्रदायाचा श्वास आणि ध्यास असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज देवाबरोबर बोलतात. पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तुकोबाराय उभे आहेत आणि देवाशी संवाद साधत असताना लिहिलेला अभंग विठ्ठल विठ्ठल अभंगावरती चिंतन करण्या अगोदर 2 शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. गेल्या 2 वर्षापासून चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह यंदाचं हे 3रं वर्ष. या 3ऱ्या दिवसाची कीर्तन 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आजच्या या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली. संगीतमय शिवपुराण कथा व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपल्या हनुमानवाडीवरती गेल्या 2 वर्षापासून चालू आहेत आणि हा 3रं वर्षामध्ये आपण यावर्षी पदार्पण करत आहोत. त्या अनुषंगाने आजची ही कीर्तन रूपी सेवा 5वा दिवस आहे. समस्त ग्रामस्थ संयोजक आयोजक नियोजक सप्ताह कमिटी सर्वांच्या वतीने सर्वांच्या माध्यमातून तथा ज्यांनी विशेष संपर्क साधला आदरणीय ज्यांची सुंदर अशी या ठिकाणी संशिष्टी आहेत दुर्गादास भाऊ आणि समस्त मित्र परिवार. विशेष म्हणजे महाराज मला या ठिकाणी आल्यानंतर एक गोष्ट कळाली म्हणजे मागच्याही वर्षी मला कळालं होतं आणि याही वर्षी सांगण्यासारखं आहे. काय तुमच्या कार्यक्रमामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे काय माहिती का? तुमच्या कार्यक्रमामध्ये विशेष सहकार्य कोणाचं असेल तर ते तरुण वर्गाचं आहे. टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांच्यासाठी. काय विशेष असा संपर्क आहे पहा. काय असतं काही ठिकाणी श्रोते असे असतात MS 60 MS 70 लक्षात येत आहे का? पण इथं बघा ना सर्व तरुण मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वजण आपापल्या पद्धतीने आपापल्या वाट्याला जेवढं काही काम येतं ते काम वाटून घेतात आणि सहजपणे या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न करतात. द्यावेत तेवढे धन्यवाद या वाडीवरच्या तरुण मित्रमंडळांना. थोडे आहेत महाराज. पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या या दरबारामध्ये सालाबादाप्रमाणे आपला हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी सुरुवात आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील नामांकित गुणवान गायक वादक मंडळी
त्यांची सुंदर अशी गायनाची साथ आहे, ज्यांनी सुंदर पहिली चाल गायली आदरणीय संगीत रत्न अलंकार हरिभक्त परायण संदीप महाराज काचोळे, त्याप्रमाणे आदरणीय ज्यांनी सुंदर ज्यांच्या पाठीमागे चाल गायली संपूर्ण संभाजीनगरमध्ये ज्यांचं नाव आहे, संभाजीनगरच्या बाहेर सुद्धा ज्यांचं नाव आहे आदरणीय आमचे रामेश्वर महाराज पल्लाळ, परमपूज्य वैकुंठवासी नारायणदेव बाबा देवाचे नातू आहेत आणि विशेष म्हणजे मोठ्याचे नातू आहेत आणि मोठ्याचे जवाई सुद्धा आहेत बरं का, नाही का, सांगायला काही हरकत नाही ना. आणि समस्त टाळकरी मंडळी त्याचप्रमाणे ज्यांचे गायनाचे साथ सुंदर आहेत, दादाराव महाराज सोनवणे, शिवाजी मनगटे, अप्पा सातुके, रामदास गुंजाळ, त्याचप्रमाणे सांडू देवरे पाटील, सर्वच भजनी मंडळ नाही का आले सगळे याच्यामध्ये. काय मला काही जणांचं नाव परिचय माहित नाही बरं का. त्याचप्रमाणे मृदुंगाचे साथ ज्यांचे सुंदर आहेत आदरणीय हरिभक्त परायण, ज्यांचा माझा पहिला संपर्क आहे, पहिलीच वेळ या ठिकाणी रवींद्र महाराज सुंदर मृदंग या ठिकाणी वाजवत आहेत. महिला मंडळांची उपस्थिती सुंदर आहेत, पुरुष मंडळी आहेत, साऊंड सिस्टीम अत्यंत सुंदर आहे. त्याचप्रमाणे दोन्ही चोपदार खरं सांगू का तुमचा नादच खोळायवर का एकदम सुंदर पद्धतीने. आणि विशेष म्हणजे ज्यांचे हार्मोनियम वादक या ठिकाणी सुंदर आहेत आदरणीय बाबा असतील. त्याचप्रमाणे महाराज काय असतं, एका कीर्तनकाराच्या कीर्तनाकरता दुसरे कीर्तनकार येऊन बसत नाही बरं का, पण आदरणीय बाबांचं मोठेपणे आदरणीय ज्यांच्या मुखातून आपण शिव महापुराण कथा या ठिकाणी श्रवण करत आहोत, आदरणीय धनंजय महाराज बसके बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच अपरिचित अपरिचित सर्वांना एकदा विनम्र भावाने अभिवादन करतो. कोणाचं दाम उल्लेख या ठिकाणी राहिला असेल तर क्षमा मागतो. काय आता मी काही तुमच्यासाठी नवीन नाही, तुम्ही माझ्यासाठी काही नवीन नाही, कारण का आपला काही जास्त संपर्क जास्त लांबचा नाही, जवळचाच. आणि एकदा जाता जाता सगळ्यांचं नावच घेऊन जातो. ऐका, या कीर्तनासाठी उपस्थित असणारे कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, डाळकरी, माळकरी, विणेकरी, भालदार, चोपदार, वारकरी, शिष्टीमाले, महिला मंडळ, पुरुष मंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, आध्यात्मिक, व्यवहार, सहकार, कला, क्रीडा, कुशलसेवक, सर्व क्षेत्रामधील व्यक्तिमत्व, गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, दत्तमुक्ती अध्यक्ष, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, महिला बचत गट, पंगत देणारे, अन्नदाते, पंक्तीला वाढणारे, पंगत जेवून घरी जाऊन झोपणारे कोणी राहिले का, सर्वांना एकदा विनम्र भावाने अभिवादन करतो. कीर्तनाला सुरुवात करतो. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आणि का हो महाराज, आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, कीर्तनकार मंडळी आजपर्यंत आपण या ठिकाणी कीर्तनकार जेवढे काही आले किंवा इथून पाठीमागे आपण जेवढे काही कीर्तन ऐकले असतील, सर्वच कीर्तनकार मंडळी 4च चरणाचा अभंग का घेतात? काय प्रश्न निर्माण होतो महाराज. आजही तुम्ही 4 चरणाचा अभंग घेतला, इथून पाठीमागेही आम्ही 4 चरणाचे अभंग ऐकत आलो. कीर्तनकार मंडळी सहसा करून 4 चरणाचे अभंग का घेतात? त्याचं सहजपणे उत्तर आहे का, अभंग भरपूर चरणाचे. आपण जर गाथा वाचला तर गाथ्यामध्ये असेल, नाथबाबांचे असेल, माऊलींचे असेल, अभंग मोठ्या चरणाचे. आता हा जो अभंग प्रत्येक कीर्तनकार म्हणत असतो, कुठला, पांडुरंगा करू प्रथम नमन, हे जे नमन आहेत ना, हा नमनाचा अभंग 100 चरणाचा आहे. किती चरणाचा आहे? 100 चरणाचा आहेत. मग महाराज कीर्तनकार मंडळी 4च चरणाचे अभंग का घेतात? त्याचं उत्तर ऐका, 2 चरणाच्याने 2 चरणाच्याने कसं वागावं याच्याकरता 4 चरणाचा अभंग. विठ्ठल 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 4 चरणाचा आहे, तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील आहेत. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगा बरोबर संवाद साधतात, भगवंताशी बोलतात. काय बोलतात ऐका बरं का, फार सुंदर आहे. 4ही चरणाचा सरळ सरळ अर्थ असा आहे, तुकोबाराय देवाच्या दारामध्ये उभे आहेत आणि भगवंताशी संवाद साधतात. 4 चरणाचा सरळ अभंग ऐका, सरळ अर्थ. पहिल्या चरणामध्ये बोलत असताना महाराज म्हणतात, देवासमोर उभे आहेत, देवाशी बोलतात, देवा जगामध्ये अनेक प्रकारची संगती मला घडली आणि या सर्व संगतीचा व्यर्थ आला, आता वीट आला. देवा आता फक्त जगामध्ये काय मला आवडत असेल तर तू एकटाच मला आवडतो. सर्व संगी विट आला आणि तू एकला आवडसी. देवा तुझ्याशिवाय मला आता दुसरं कोणीही आवडत नाही. म्हणून काय केलं देवा, तू आवडतो ना, तर तुझ्या पायावरती मी आता मिठी मारली. काय मारली? तुझ्या पायावरती मी आता मिठी मारली. फक्त देवा एक विनंती करतो तुला. काय विनंती करतो देवा? की तुझ्या चरणावरती मारलेली मिठी देवा मी कधीही सोडणार नाही आणि तूही मला तुझ्या चरणापासून वेगळं करू नको, दूर करू नको. दिली आता पाया मिठी जग जेठी न सोडी. तुकोबाराय म्हणतात, जीवन जगत असताना मी अत्यंत दुःखी झालो होतो,
खेद व्यक्त करत होतो, पण देवा तुझे चरण जेव्हापासून पाहिले ना, देवा तुझं मुख जेव्हापासून पाहिलं, बहु झालो खेद क्षीण. आणि तुझं मुख पाहिल्याबरोबर काय झालं, जीवनामध्ये परिवर्तन झालं. काय परिवर्तन झालं तर येणेसी न तो नासे, माझ्या जीवनातलं सगळं दुःख निघून गेलं. आणि चौथ्या चरणामध्ये तुकोबाराय बोलत असताना देवाला प्रार्थना करतात. ऐका बरं का, फार गोडी. काय प्रार्थना करतात तुकोबाराय? देवाला म्हणतात, देवा ऐक, आता माझे फक्त एक विनंती करतो तुला, एक प्रार्थना करतो. काय प्रार्थना? तुझ्या चरणाजवळून, तुझ्या पायाजवळून, तुझ्या चरणाजवळून जी नित्य गंगा वाहते ना, निर्मळ असणारी गंगा वाहते ना, त्या गंगेच्या काठावरती राहण्याची मला आस आहे, त्या काठावरती राहण्याची मला इच्छा आहे. तू का म्हणे गंगेवास बघू त्या आस स्थळासी. आणि म्हणून काय झालं देवा, तर तुझ्या पायावरती मिठी मारली, दिली आता पाया मिठी, जग जेठी न सोडी विठाला विठाला. अशा अर्थाचं चिंतन व्यक्त करणारा गोड असा अभंग आहे. अभंगही सांगितला, अभंगाचा अर्थही सांगितला. कळला ना सगळ्यांना? कळला ना? महिला मंडळ कळला ना सगळ्यांना? जाऊ का चिंचोलीला? बोला ना मग. कळला? हे बघा, नाहीच कळला तर मी पुन्हा सांगेन. आपण काही लांबचं नाही, किंवा आनंदीहून काही आलेलो नाही. आता घरूनच आलेलो आहे बरं का. आपण काही लांबचं नाही. कळला ना सगळ्यांना? फक्त काय माहिती का, कळला तरी मान हलवा, आणि नाही कळला तरी बस जमला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अखंड हरिनाम सप्ताह चाललाय आपला. आता वेळ जवळपास 9:45 झाली, आणि दिवसभर आपण शेतामध्ये काम करून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. काय मला या गोष्टीत जाणीव की सकाळपासून तुम्ही शेतामध्ये काम करून या ठिकाणी आले असाल, किंवा काही जण कथेला सुद्धा या ठिकाणी बसलेले असतात. बसून बसून सुद्धा काही जण जमलेले असतील. अगदी हसत खेळत आपल्याला या ठिकाणी कीर्तन करायचंय. अगदी हसत खेळत अखंड हरिनाम सप्ताह चाललाय आपला. 3ऱ्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. 5वा दिवस आजचा आहे. मग अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे नेमकं काय असतं, लक्ष द्या बरं का. कोणी जर तुम्हाला प्रश्न केला ना, का हो तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह करता, सप्ताह करता, पण या सप्त्याचा अर्थ नेमका काय होतो बा? काय आहे सप्त्याचा अर्थ? टाइमपास म्हणून सप्ताह करता का, करमणूक म्हणून सप्ताह करता का? तर ऐका, अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे करमणुकीचं साधन नाही बरं का. व्यवस्थित ऐका. अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे मनोरंजनाचं साधन नाही, की आपल्याला काहीतरी करमणूक व्हावी, आपल्याला मनोरंजन व्हावं, नाही का. काही लोकांचा हा हेतू असतो की आपल्याला करमणूक व्हावी, घरी झोप लागत नाही म्हणून चला कीर्तनामध्ये तिथं बसल्या बसल्या डोकला तरी लागतो, नाही काहीतरी, नाही का. काही लोकांचा हा हेतू असतो. अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे करमणुकीचं साधन नाही. लक्ष द्या. अखंड हरिनाम सप्ताह कशाला म्हणतात? अखंड हरिनाम सप्ताहाची काही कारण आहेत. ज्यावेळेस अखंड हरिनाम सप्ताह गावामध्ये सुरू होतो ना, आपल्या वाडीवरती चालू आहेत. अखंड हरिनाम सप्ताह ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस गावातील कलिमल दोष निघून जात असतात. काय निघतं? गावातील दोष निघून जात असतात. अखंड हरिनाम सप्ताह ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस गावातील कलिमल दोष निघून जात असतात. एक, अखंड हरिनाम सप्ताह ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस गावातील परमार्थिक वातावरण चैतन्यमय होत असतं. 2, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये एकामेकांच्या विचाराची देवाणघेवाण होत असते. 3, आणि अखंड हरिनाम सप्ताहामध्ये राग द्वेष सगळे विसरले जातात, आणि भगवंताशी एकरूप होण्याचा मार्ग म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवायची ना मोकळ्या मनानं वाजवायची बरं का. काय टाळी वाजवायला काही टोल नाका लागत नाही, किंवा टॅक्स लागत नाही का लागतो? असं ऐका. काय जगाच्या पाठीवर एकच स्थान असं शिल्लक राहिलं की जिथं माणसाला चांगलं ऐकायला मिळतं, ते फक्त कीर्तनाचं स्थान आहे. आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्ही पहा, देशामध्ये पहा, जगामध्ये पहा, अनेक प्रकारचा स्वार्थ माणसाच्या अवतीभोवती नित्य फिरतोय. मग या जगाच्या प्रलोभनातून जर वाचायचं असेल तर ती गरज आहे चांगल्या विचाराची. चांगले विचार हे असे आहे की जे माणसाला चांगल्या कीर्तीपर्यंत नेऊन ठेवत असतात, आणि चांगले विचार जर ऐकायचे असेल तर ते फक्त कीर्तनामध्ये ऐकायला मिळतात. काय ऐकायला मिळतं कीर्तनामध्ये? माणसाने माणसाशी माणसासारखं कसं वागलं पाहिजे, त्याचं नाव माणुसकी, आणि ती फक्त कीर्तनामध्ये ऐकायला मिळत असते बरं का. फक्त कीर्तनामध्ये शिकायला मिळत असते. फक्त एक कीर्तन ऐकत असताना, ऐका, कीर्तन ऐकत असताना फक्त पडलेल्या चेहऱ्याने कीर्तन ऐकायचं नाही. आता जसे तुमचे चेहरे फ्रेश आहेत ना, आता जर तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याचं वर्णन करायचं झालं तर नुकत्याच उमललेल्या टवटवीत गुलाबाच्या फुलासारखे, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या फुलासारखे असे शेवटपर्यंत राहू द्या, सूर्यफुलं होऊ नका.
नाही का, सूर्यफुलं फक्त हो नका, अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला एक सव्वा तासामध्ये आपल्याला चिंतन आटपण्याचा प्रयत्न करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा चारही चरणाचा सरळ अर्थ मी तुमच्या पुढे मांडला. फक्त एक विचार सांगायचा, ऐका बरं का. विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेस भजन होईल ना, त्यावेळेस फक्त हाताने टाळेन मुखानं भगवंताचं विठ्ठल विठ्ठल भजन करायचंय. का विठ्ठल भजन करायचंय? आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. महाराज, तुम्ही मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल जे घेतात हे कशा करता घेतात? तुम्हाला काही आठवत नाही म्हणून घेतात का? कशा करता विठ्ठल विठ्ठल म्हणायचं त्याचं कारण सांगतोय का. विठ्ठल शब्दाचा अर्थ इतका सुंदर सांगितलाय, विठ्ठल शब्दाचा अर्थ इतका गोड आहे. मला सांगा, विठ्ठल शब्दामध्ये किती अक्षर येतात? किती अक्षर येतात? विठ्ठल किती अक्षर आले? आता एक श्लोकच ऐका. विकारो विधाताय थकारो नीलकंठ लकारो लक्ष्मीकांत विठ्ठल नाम अभिधीयते. आता विठ्ठल शब्दामध्ये 3 अक्षर आलेले आहेत. पहिलं अक्षर आहे वि. वि शब्दाचा अर्थ होतो विधाता. वि शब्दाचा अर्थ विधाता. मग या सृष्टीचा विधाता कोण आहेत? या सृष्टीला निर्माण करणारा, या सृष्टीचा विधाता आहेत ब्रह्मदेव. कोण आहे? वि शब्दाचा अर्थ होतो विधाता म्हणजे ब्रह्मदेव. दुसरं अक्षर आहे ठ. वि ठ शब्दाचा अर्थ होतो निळकंठ. काय होतो? निळकंठ. आता कोणाला म्हटलं जातं निळकंठ? काय ऐकतोय आपण या कथे सप्त्यामध्ये? कोणाची कथा ऐकतोय? भगवान शंकराची, भगवान महादेवाची. ठ शब्दाचा अर्थ होतो निळकंठ भगवान शंकर. आणि ल शब्दाचा अर्थ होतो लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत म्हणजे लक्ष्मीचा पती. कोण आहे लक्ष्मीचा पती? लक्ष्मीचा पती आहे भगवान विष्णू. परत एकदा सांगतोय का. वि शब्दाचा अर्थ होतो विधाता ब्रह्मदेव. ठ शब्दाचा अर्थ होतो निळकंठ भगवान शंकर. ल शब्दाचा अर्थ होतो लक्ष्मीकांत भगवान विष्णू. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचा अधिष्ठान म्हणजे विठ्ठल नाम. करा भजन. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायचा घेतला. चारही चरणाचा सरळ अर्थ मी तुमच्या पुढे मांडला. आता थोडक्यात त्याचं महत्वाचं चिंतन करायचंय. पहा, आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवान पांडुरंगाशी संवाद साधतात. तुकोबरायचा गाथा जर आपण पाहिला ना, तर गाथ्यामध्ये अनेक प्रकारचे अभंग आहेत. गाथ्यामध्ये सगळे अभंग सांगितले 4092. किती अभंग आहेत? 4000. तुम्ही बोलत चला बरं का माझ्यासोबत. 4092 अभंग आहेत. मग आता 4092 अभंगामध्ये प्रत्येक अभंगाचा अर्थ वेगळा आहे, प्रत्येक अभंगाचा भाव वेगळा आहे. लक्ष द्या, प्रत्येक अभंगाचा अर्थ वेगळा, प्रत्येक अभंगाचा भाव वेगळा. काही अभंगामध्ये तुकाराम महाराज स्वतःच्या मनाशी बोलतात. काही अभंग असे आहेत गाथ्यामध्ये की ज्या गाथ्यामध्ये म्हणजे ज्या अभंगामध्ये तुकोबराय स्वतःच्या मनाशी बोलतात. काही अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांशी बोलतात. काही अभंगामध्ये तुकाराम महाराज जनाशी म्हणजे आपल्याशी बोलतात. आणि काही अभंगामध्ये तुकोबराय देवाशी संवाद साधतात. स्वतःच्या मनाशी बोलतात, जनाशी बोलतात, संतांशी बोलतात आणि देवाशी बोलतात. पण कोणाशीही बोलत असताना विचार असा आहे की संतांसोबत जरी बोलत असले ना तरी देवाविषयीच बोलतात. मनाशी जरी बोलत असले तरी देवाविषयीच बोलतात. जनाशी म्हणजे आपल्याशी जरी बोलत असले तरी देवाच्या विषयीच बोलतात. आणि देवाबरोबर जरी बोलत असले तरी देवाच्या विषयीच बोलतात. याचं कारण असं आहे की साधू संतांनी म्हणजे सगळ्या संतांनी आपल्या मनाचा भाव, आपल्या वृत्तीचा भाव हा परमात्मा करून घेतलेला आहे. मग विचार असा असतो का, जे मनाचा भाव असतो म्हणजे जे मनामध्ये असतं. तुकोबरायच्या मनामध्ये काय भरलेलं आहे? फक्त भगवंत भरला आहे. मग जे मनामध्ये असतं तेच ओठावरती असतं आणि जे ओठावरती असतं तेच रोजच्या क्रियेमध्ये असतं. आंतरीचे धावे स्वभाव बाहेरी धरिता हे परी आवरेना. मला असं वाटतं थोडं डोक्यावरून चाललं, सोपं सांगतो ऐका. कोणाशीही बोलत असताना संत म्हणजे देवाविषयीच बोलतात. म्हणजे संतांच्या मनामध्ये काय भाव भरलाय? फक्त देव भरलाय. मग जो मनामध्ये असतं तेच ओठामध्ये असतं, जे ओठात असतं तेच रोजच्या क्रियेमध्ये असतं. आता क्रियेमध्ये असतं, लक्ष द्या बरं का आता इथं. म्हणजे माणसाच्या मनामध्ये जे काही असतं ना, आणि माणसाने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी माणूस लपवू शकत नाही बरं का. माणसाच्या मनामध्ये काहीही असलं, कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी माणूस लपवू शकत नाही. पण एक वेळेस मला तरी असं वाटतं, मनातली गोष्ट माणसं तरी लपवतील, मनातली गोष्ट माणसं तरी लपवतील. यांचा कारभार लय अवघड असतो. यांचं असं असतं, बाई तुला म्हणून सांगते आणि अख्ख्या गावाला एवढा आणते. म्हणजे दवंडी द्यायचं कामच राहत नाही का. म्हणजे मनामध्ये जे काही असतं किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी मला तरी असं वाटतं माणसं तरी मनातली गोष्ट मनात ठेवतील. महिला मंडळांचं अवघड असतं. याच्याकरता जुनी कीर्तनकार मंडळी सुंदर सुंदर दृष्टांत सांगायची. काय म्हणे
रंगूबाई शेजारी चिंगूबाई राहत होती. नाव बरे का बदलायचे महिला मंडळ? कसे वाटतात तुम्हाला नाव? चांगले ना? रंगूबाई आणि दुसरी तुम्ही बोला बा का पाठीमागच्या. रंगूबाई आणि दुसरी चिंगूबाई. आता लक्ष द्या. रंगूबाई सज्जन, रंगूबाई सज्जन, चिंगूबाईले चोट्टी. रंगूबाई सज्जन आणि चिंगूबाई चोट्टी. एकदा रंगूबाईनं गहू वाळू घातले बाहेर. रंगूबाईनं गहू वाळू घातले, चिंगूबाईनं त्यातले गहू चोरले आणि रंगूबाईच्या लक्षात आलं. चिंगूबाईनं गहू चोरले, रंगूबाईच्या लक्षात आलं. रंगूबाईच्या लक्षात असं आलं की बाई आपले गहू चोरीला गेले, रडायला लागले आणि गहू चोरले आणि चिंगूबाई गावामध्ये हिंडायला लागले. आता गावामध्ये हिंडत असताना 2-3 महिलांचा घोळका जर तिला बोलताना दिसला ना, 2-3 बाया जर तिला बोलताना दिसल्या तर त्या घोळक्यामध्ये जायचे, त्यांना म्हणायचे, अय बायांनो काय बोलता का तुम्ही? त्या म्हणायच्या, काही नाही बाई, आम्ही आमचं बोलतो, आमचा विषय वेगळा आहे. नाही, मला वाटलं गावाचं बोलता काय. गहू चोरले होते ना, गावामध्ये हिंडत होती, मला वाटलं गावाचं बोलता काय. आणि गाव हिंडून ज्यावेळेस ती चिंगूबाई घरी आली तर रंगूबाई रडत होती. रडत असताना रंगूबाई म्हणायची, मोठ्यानं म्हणायची, बाई माझे गहू चोरीला गेले. शेजारच्या एका बाईनं रंगूबाईला विचारलं, का ग रंगूबाई, साऱ्या सकाळपासून तू रडते का ग? असे किती गहू तुझे चोरीला गेले? तिनं सांगितलं रंगूबाईनं, बाई माझ्या 7 पायल्या गहू चोरीला गेले. किती पायल्या? 7 पायल्या गहू चोरीला गेले. मग चिंगूबाई गाव हिंडून आली होती, तिथंच थांबली होती. तिनं शांत बसायला पाहिजे होतं का नव्हतं? तिनं तिथंच झटका आणला. ती म्हणली, आई बाई आम्ही 3च पायल्या चोरले, मी काही जास्त चोरले. म्हणजे मनामध्ये किती असलं आणि महिला मंडळाने लपवण्याचा प्रयत्न केला तरी लपवू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या मनातला विषय, संतांच्या वृत्तीचा विषय हा परमात्मा झालाय. काय झाला तर नारायण झाला. विषय तंतोतंत प्रमाण दिलं बरं का. रामेश्वर महाराज, संदीप महाराज, एक विनंती तुम्हाला. काय मला लागलेला आहे खोकला. फक्त शेवटपर्यंत असाच पाठिंबा राहू द्या. फक्त पाठिंबा काढू नका. तुम्ही जर पाठिंबा काढला नाही ना, तुमचा जर असाच पाठिंबा असेल तर आपण गुवाहाटीला जाऊन नवीन सरकार स्थापन करू. फक्त पाठिंबा काढू नका. विठ्ठल विठ्ठल विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. काय विषय झाला? नारायण झाला. मग कोणाशीही बोलत असताना साधू संत फक्त देवाविषयीच बोलतात. जनाबाई सुद्धा सुंदर बोलतात ना, देवा माझ्या मनामध्ये तुला साठवलंय, माझ्या मनामध्ये तुला बंदी केलंय, नाही का? आपल्या सगळ्यांचा एक अभंग परिचयाचा आहे.
हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला हा दरीला मागच्या मुखे आहे का हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला हा धरीला क्या बात त्यांचा आवाज इतका सुंदर असतो बरं का इतका सुंदर असतो म्हणून खरंच महिला मंडळांच्या आवाजामध्ये ताकद असते खरंच काही ना काहीतरी फक्त ते आहे ना आवाज जिथं उपयोगाला लावायचा तिथं लावत नाही दुसरीकडेच आवाज उपयोगाला लावतात नाही का फक्त एखाद्यासोबत भांडायला सांगा मग बघा कसा आवाज निघतो त्यांचा इथं आवाज निघणार नाही आता पाठीमागच्या म्हणत नव्हत्या इथं पुढच्याच म्हणत होत्या काय महाराज महिला मंडळ सर्वांची क्षमा मागून बोलतो खरं सांगा वनवास कोणावर आहे बरं माणसावर जास्त वनवास आहे का तुमच्यावर वनवास जास्त आहे खरं सांगा कोणावर वनवास आहे माणसावर कोणावर आहे कोणावर आहे माणसावर आहे खरं बोलल्या बरं का कसं काय पटवून देईन तुम्हाला खोटं बोलणार आणि पटवून देईन मला सांगा आता आपल्या खेड्यापाड्यांना पण सिटीच्या ठिकाणी फार अवघड आहे सिटीच्या ठिकाणी मला सांगा मला वनवास सांगायचा आहे कोणावर जास्त आहे तुम्हाला पटवून देईन मला सांगा सिटीच्या ठिकाणी आपण कदाचित पाहिलं असेल किंवा नसून पाहिलं पण मी पाहिलेलं आहे मला सांगा फक्त ज्या वेळेस नवरा बायको प्रवासाला निघतात किंवा एखाद्या पाहुण्याच्या घरी जायला निघतात त्यावेळेस जर एक बॅग असली आणि ती जर जड असली तर कोणाच्या डोक्यावर असते बरं कोणाची असती कोणाच्या बर बॅग जर दोन असल्या एक हलकी असली एक जड असली तर जड कोणाच्या हलकी कोणाच्या तुम्ही बोला नाही तर मी माहीत तोंडामध्ये आणून देणार नाही तुम्ही बोला जड कोणाची असती माणसाच्या बर आता ऐका पुढं अजून वनवास संपला नाही मला अजून पुढं सांगायचंय जड माणसाच्या डोक्यावर असते बर एसटी स्टँड वरती गेल्यानंतर चौकशी करायला कोण जातं माणूस जातो बर एसटी आल्यानंतर पळत पळत जाऊन जागा कोण धरतं बर आता एवढं करून थांबत नाही एसटी मध्ये जर जा सीट एकच मिळालं तर खाली कोण बसतो उभं कोण राहतं कोण उभं राहतं माणूस उभा राहतो बर जागा जर दोन भेटल्या सीट जर दोन भेटले तर खिडकीच्या बाजूला कोण बसतं इकडच्या बाजूला कोण बसतं बर कंडक्टर आल्यावर तिकीट कोण काढतं बोला तुम्ही कोण काढतं बर जर तहान लागली तिला जर तहान लागली तर पाणी कोण आणतं बरं तिला जर उसाचा रस पिऊ वाटला तर कोण आणतं तिला जर कुरकुरे खाऊ वाटले तर कोण कुरकुरे घेऊन येतं कोण आणतं बर अजून भैरवी बाकी भैरवी बाकी बर एवढं करून ज्या पाहुण्याच्या घरी गेलो आणि जर आपण समजा ज्या पाहुण्याच्या घरी गेलो ते जर तिचे पाहुणे असले तर तुम्ही माझ्या पाहुण्यासोबत कसे नीट वागले नाही म्हणून या ऐकत घरी यायचं आणि आपल्या पाहुण्याच्या घरी गेलो तर तुम्ही म्हणजे तुमचे पाहुणे माझ्यासोबत कसे नीट वागले नाही या ऐकत घरी यायचं बरोबर ना आणि एवढं सगळं करून ते जनावर आपलं ती बायको घरी आणायची मला जरा आवाज बसला एवढं करून ती बाई घरी आणायची आणि घरी आल्यानंतर तिनं फक्त एकच म्हणायचं काय आता इथून पुढे तुमच्या सोबत खरं सांगा वनवास कोणावर आहे आता का बोलले कोणावर आहे लय अवघडे महाराज लय अवघडे संसार करावा फक्त यांनी रामेश्वर महाराज संसार करावा फक्त यांनीच यांच्यासारखा संसार कोणीच करू शकत नाही मला थोड्याच दिवसात अनुभव आला नाही खरं ना वस्तुस्थिती सांगायला काही हरकत नाही आता हे बघा कार्तिकीच्या वेळेस आळंदीची समाधी सोहळा होता समाधी सोहळ्याला आम्ही कार्तिकीला गेलो आता कार्तिकीला गेल्यानंतर आम्ही दोघं बरं का आम्ही दोघं म्हणजे मी बायकून मी नाही बस दुसरं म्हणजे आम्ही गाडीमध्ये आळंदीमध्ये गेल्यानंतर एका दुकानामध्ये गेलो साडी घेण्याकरता ती म्हणजे मला आळंदीतली साडी घ्यायची म्हणलं चाल मग आळंदीतली घे आळंदीत साडी घेण्याकरता गेलो साडी घेतली 3000ची मग आता काउंटरवरती आलो काउंटरवरती आल्यानंतर माझ्या बायकोनं शांत बसायला पाहिजे का नाही शांत बसायला पाहिजे पैसे द्यायला मी पैसे मोजायला मी मग आता तिनं शांत बसायला पाहिजे की नाही तिने विचारलं मामा किती बिल झालं त्यानं सांगितलं 3000 ती म्हणली मामा जरा हिशोबात लावा म्हणे कहून म्हणे 2 वर्ष झाले याच दुकानात यायला लागले किती वर्ष झाले
2 वर्ष झाले म्हणे याच दुकानात यायला लागले. दुकानदार म्हणला महाराजींबाई पैसे देऊ नका, पण दिवाळीच्या दिवशीच दुकान ओपनिंग केलं बा. काहीला आता कळण, काही ना उजेड्यावर कळण. विठ्ठल 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 काय मला सांगायचं काय चालला विषय आपला. काही महिला मंडळी सुंदर म्हणतात आणि काही महिला मंडळी म्हणत नाही. काय हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला, आणि काय केलं देवा धरीला पंढरीचा चोर. देवा मी तुला धरलं रे. सगळे साधू संत जे आहेत ना ते फक्त देवाशी बोलतात महाराज. का बरं साधू संत देवाशी बोलू शकतात? त्याचं कारण असं आहे की त्यांनी आपल्या वृत्तीचा विषय हा परमात्मा करून घेतला. महाराज आपल्यासोबत का देव बोलू शकत नाही? मुद्द्यावरती आहे बरं का. आपल्यासोबत देव का बोलू शकत नाही? त्याचं कारण असं आहे की आपल्या जीवनामध्ये साधनाच घडत नाही. आपल्या जीवनामध्ये कुठलीच साधना व्यवस्थित घडत नाही. मला तरी असं वाटतं, आता ऐका, इथं बसलेल्यांपैकी मला सांगा साधना आपल्याकडून घडत नाही. इथं बसलेल्यांपैकी किती लोकांचा हरिपाठ पाठ आहे बरं? किती लोकांचा पाठ आहे? मला तरी वाटतं इथं बसलेल्यांपैकी कमीत कमी 100% लोकांचा हरिपाठ नाही. बजाव द्या. नसलाच पाठ तर कानपाठ तरी. कानपाठ कानाहून शब्द नसलाच कानपाठ तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि पुण्याची गणना, पुण्याची गणना हे तर सगळ्यांचं पाठ आहे की नाही चरण. आणि एखादा हनुमानवाडीवरती असून म्हटलं बी महाराज काय या हरिपाठाचे अक्षर माझ्या कानावून सुद्धा गेले नाही, असं समजावं की हे चुकून हनुमानवाडीवरती जन्माला आलं, चुकून भारतात जन्माला आलं, हे पाकिस्तानचं आहे. विढल विढल साधू संतांच्या जीवनामध्ये त्याग आहेत म्हणून संत देवाशी बोलू शकतात. ऐका, त्याग जीवनामध्ये असला पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये त्याग असतो ना त्याला देव लवकर भेट देत असतो बरं का. ज्याच्या जीवनामध्ये त्याग असेल त्याला भगवंत लवकर भेट देत असतो. कोणाकोणाच्या जीवनामध्ये त्याग होता. तुकोबाराच्या जीवनामध्ये त्याग होता, माऊलींच्या जीवनामध्ये त्याग होता, नाथबाबांच्या जीवनामध्ये त्याग होता, आदिशक्ती मुक्ताबाई सगळ्या संतांच्या जीवनामध्ये त्याग होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनामध्ये त्याग होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये त्याग होता. ज्याच्या जीवनामध्ये त्याग असतो ना त्याची कीर्ती होत असते. ज्याच्या जीवनामध्ये त्याग असतो त्याला देव लवकर भेट देत असतो. काय असतं? ज्याच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी त्याग असतो त्याला देव लवकर भेट देत असतो. महाराज याला काही एखादं उदाहरण सांगा ना. याला एक सुंदर उदाहरण सांगेन बघा. रामायणामध्ये इतका सुंदर प्रसंग घडला त्याग या शब्दावरती. रामायणामध्ये त्याग या शब्दावरती इतका सुंदर प्रसंग घडला. राम प्रभू लक्ष्मण सीतामाई वनवासामध्ये असताना दुपारची वेळ आहे आणि राम प्रभू लक्ष्मण दोघेही फळं आणण्याकरता जंगलामध्ये निघून गेले. एकट्या सीतामाई, ऐका बरं का, एकट्या सीतामाई त्या घनदाट अरण्यामध्ये सावचित्त होऊन बसलेले आहेत. एकट्याच आहेत आणि सावचित्त होऊन त्यांच्या कुटीवरती त्यांच्या झोपडीवरती बसलेले आहेत. काय करावं? भगवंताच्या थोड्याशा बाजूला जाण्याने त्यांच्या अंतःकरणामध्ये थोडासा विषाद निर्माण झाला. काय निर्माण झालं की मला प्रियतम प्रिय सखा प्राण प्रियनाथ स्वामी आता माझ्या जवळ नाहीत म्हणून अंतःकरणामध्ये विषाद निर्माण झाला. मला प्रिय असणारा माझा प्रभू रामचंद्र माझ्या जवळ नाहीत. ते फळ आणण्याकरता निघून गेले आणि अशा अवस्थेमध्ये सीतामाईला तृषा निर्माण झाली, तहान लागली. काय करावं? लक्ष द्या का, फार गोड्या. तहान लागलेली आहे, काय करावं? जंगलामध्ये पाणी नाही अशातला प्रकार नव्हता. जंगलामध्ये आहेत, पाणी आहेत, परंतु फक्त विषय असा आहे की ज्या ठिकाणी सीतामाई बसलेल्या आहेत त्या जागेवरून पाण्याच्या झऱ्यापर्यंत जाऊन पाणी पिण्याचं धाडस करता येत नाही, जाता येत नाही. का जाता येत नाही? जंगली पक्ष्यांची भीती वाटते, जंगली प्राण्यांची भीती वाटते आणि विशेष म्हणजे देव बाजूला गेलेले आहेत, देव लांब गेलेले आहेत, देव दूर गेलेले आहेत. काय करावं? असा विषाद निर्माण झाला. तहान तर लागलेली आहेत. महाराज त्या काळामध्ये पाणी नव्हतं अशातला प्रकार नव्हता असं म्हणतात. त्यावेळेस 12ही महिने नद्यांना पाणी असायचं आणि 12ही महिने वनस्पत्या प्रफुल्लित आणि टवटवीत असायच्या. 12ही महिने नद्या वाहायच्या आणि 12ही महिने वनस्पत्या प्रफुल्लित असायच्या. आता आपल्या जीवनामध्ये आपल्या वेळेस आपण एवढे भाग्यवान आहोत की आपल्याला फक्त एवढे भाग्यवान आहोत की 3 वनस्पत्या आपल्या नशिबाला आहे. किती वनस्पत्या? 3. कोणत्या कोणत्या? येडीबाभूळ, काँग्रेस गवत, बेसर. इतकी आपण भाग्यवान आहोत नाही का? पाणी दिसतंय, डोळ्याला पाणी दिसतंय, परंतु ज्या ठिकाणी पाण्याचा झरा आहे तिथं जाऊन पाणी पिण्याचं धाडस करता येत नाही. जंगली प्राण्यांची भीती वाटते, जंगली पक्ष्यांची भीती वाटते. बास काय करावं? तहान तर खूप लागलेली आहेत, तृषा निर्माण झालेली आहेत, अंतःकरण तुळतुळ करतायत.
पाण्याकरता, परंतु त्या ठिकाणी एक थोड्याशा अंतरावरती एक झाड होतं आणि त्या झाडावरती एक मोरपंख धारण केलेला मयूर म्हणजे मोर बसला होता. काय बसला होता झाडावरती? मोर बसला होता. ज्या झाडावरती तो मोर बसलेला आहे त्या झाडावरूनच त्याच मोराला दिसतंय की झाडाच्या एका थोड्याशा अंतरावर एक पाण्याचा झरा आहे. काय? पाण्याचा झरा त्या झाडाच्या अंतरावरती आहे. मोराला डोळ्याने दिसतंय, परंतु मोराला बोलता येत नाही ना. मोर मनामध्ये विषाद करू लागला, तगमग करू लागला. काय करावं? आपल्याला डोळ्यानं पाणी दिसतंय, मोराने ओळखलं सीतामाईला तृषा निर्माण झालेली आहे, पण बोलता येत नाही ना, मग आपला काहीच फायदा नाही. परंतु मोराच्या एक युक्ती लक्षात आली. ऐका बरं का, मोराच्या एक युक्ती लक्षात आली. मोर म्हटला, आपण बोलून जरी सीतामाईला सांगू शकत नसलो की जवळच पाण्याचा झरा आहे, परंतु जोपर्यंत सीतामाईला पाणी मिळत नाही तोपर्यंत आपण सीतामाईला आनंद देऊ शकतो. काय करू शकतो? सीतामाईला आपण आनंद देऊ शकतो. म्हणून त्या मोरानं काय केलं, तो झाडावरचा मोर खाली उतरला आणि खाली उतरल्यानंतर सीतामाईच्या पुढे आला. सीतामाईच्या, आपलं सगळं कशावरती, कोणत्या शब्दावरती चाललंय? झोपल्या काय? त्या शब्दावरती चाललंय आपला. लक्ष द्या, इथं आपला मुद्दा आहे. त्या मोर झाडावरून खाली उतरला, सीतामाईच्या पुढे आला आणि पुढे आल्याबरोबर त्यानं स्वतःचा पिसारा फुलवला. स्वतःचा पिसारा त्यानं फुलवला. फुललेला पिसारा सीतामाईनं पाहिला. आता मोराचा पिसारा फुलावा आणि माणसाच्या अंतःकरणामध्ये आनंद निर्माण होणार नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. का? कारण मोराचा पिसारा जर आपल्याला फुललेला दिसला तर आपल्याला आनंद होत असतो. तसा सीतामाईला आनंद झाला. एवढ्या आनंदित झाल्या सीतामाई, एवढ्या आनंदित झाल्या, काय करावं काय नाही, नृत्य करावं की काय, नाचावं की काय असं वाटू लागलं. का? कारण ते मोर यायचा आणि पुढं नाचायचा. नाचता नाचता त्या मोराच्या अजून एक युक्ती लक्षात आली. मोर म्हटला, आपल्याला अजून एक करता येतं गड्या. काय करता येतं की आपल्या पिसाऱ्याचं निमित्त करून आपल्याला सीतामाईला पाण्याच्या झऱ्यापर्यंत पोहोचवता येतं. लक्षात आलं का? आपल्याला आपल्या पिसाऱ्याचं निमित्त करायचं आणि सीतामाईला पाण्याच्या झऱ्यापर्यंत नेऊन पोहोचवायचं. म्हणून त्या मोरानं काय करायचं? नाचायचं नाचायचं, अंगावरचा एक पीस खाली टाकायचा आणि पाण्याच्या दिशेने 10 पावलं पुढे जायचं. लक्षात येतंय का? नाचायचं, अंगावरचा पंख खाली टाकायचा आणि पाण्याच्या दिशेने 10 पावलं पुढे जायचं. ते पडलेला पिसारा सीतामाईनं उचलायचा, छातीशी धरायचा, आनंद मानायचा. पुन्हा वाट बघायची की अंगावरचं पीस कधी खाली पडतं. ते परत मोरानं तोच प्रकार करायचा. नाचायचं, अंगावरचा पंख खाली टाकायचा, पाण्याच्या दिशेने 10 पावलं पुढे जायचं. ते पडलेला पिसारा सीतामाईनं उचलायचा, छातीशी धरायचा, आनंद मानायचा, परत वाट बघायची. महाराज असं करता करता मोर अंगावरचे सगळे पिसारे टाकून पाण्याच्या झऱ्याच्या काठावरती येऊन उभा राहिला. सगळे पिसारे टाकले आणि एकच मोरपंख, एकच पिसारा त्याच्या अंगावरती राहिला होता आणि मोर पाण्याच्या झऱ्याच्या काठावरती उभा राहिला होता. मोरानं सीतामाईला पाहिलं, सीतामाईनं मोरानं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर नजरा नजर झाली. आता लक्ष द्या बरं का, पिसारा असा मधी होता. पिसारा मधी होता, पाण्याचा झरा पलीकडे होता आणि सीतामाई अलीकडे होत्या. पिसारा खाली पडला, शेवटचा पिसारा होता. शेवटचा पिसारा खाली पडला, समोर झरा दिसला. एवढ्या वेळापासून ज्या पाण्याकरता लालायित झालेल्या सीतामाई, त्यांनी डोळ्याने पाणी पाहिलं, डोळ्याने पाण्याचा झरा पाहिला आणि मला तहान लागलेली आहे याची जाणीव झाली. आणि एवढा मोठा गठ्ठा जो जमा केला होता ना मोर पिसाऱ्याचा, तो पिसाऱ्याचा गठ्ठा खाली टाकला, त्याच्यावरती पाय दिला आणि पाणी पिण्याकरता सीतामाई निघून गेल्या. पाणी पिल्या, भगवान प्रभू रामचंद्र येतील म्हणून आपल्या जागेवरती, आपल्या कुटीवरती परत त्या ठिकाणी निघून गेल्या. आणि निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी थांबल्या. आता थांबल्यानंतर मोर आहे त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी पाण्याचा झरा होता, ज्या ठिकाणी सीतामाईने त्यांच्या पिसाऱ्यावरती पाय दिला होता, त्याच ठिकाणी तो मोर रडायला लागला, आक्रंदन करायला लागला. रडत असताना थोड्या वेळाने भगवान प्रभू रामचंद्र येतात, त्या मोराचं सांत्वन करतात. त्या मोराला विचारतात की बाबा रे का रडतो, काय झालं? त्यावेळेस त्या मोराने सुंदर उत्तर दिलं. तो मोर म्हणतोय, देवा अरे तुला सगळं माहित आहे, सगळं माहित आहे तुला. का? अरे तू जगाचा मालक आहे, तुला सगळं माहित आहे आणि सगळं माहित असून सुद्धा तुला माझ्या मुखातून ऐकायचं असेल ना तर मग ऐक देवा, काय झालं सांग ना मोरा. त्यावेळेस त्या मोरानं सांगायला सुरुवात केली, देवा अरे तुम्ही आणि तुमचे बंधू म्हणजे तुम्ही आणि लक्ष्मणजी जंगलामध्ये निघून गेले असताना माझ्या मातोश्री माता जानकीला तहान लागली. अंतःकरणामध्ये निर्माण झालेली तहान, त्या तहानेचा विसर पडावा म्हणून मी झाडावरचा खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर माझा पिसारा मी फुलवला. तो फुललेला पिसारा सीतामाईनं पाहिला. पाहिल्याबरोबर एक एक पीस मी पाण्याच्या दिशेने टाकत गेलो. ते पीस सीतामाई जमा करत गेल्या. ते पीस टाकायच्या उद्देशाने, ऐका बरं का,
ते पीस टाकायच्या उद्देशाने मी तुमच्या बायकोला जगाच्या जननीला आणि परा अंबिकेला पाण्याच्या झऱ्यापर्यंत नेऊन पोचवलं. पण देवा खरं सांगू का, डोळ्याने पाणी पाहिलं आणि तुमच्या बायकोनं काय केलं? डोळ्यानं पाणी पाहिलं आणि तुमच्या बायकोनं काय केलं? म्हणे काय केलं? म्हणे माझा पिसारा खाली टाकला, त्याच्यावरती पाय दिला आणि पाणी पिण्याकरता निघून गेल्या. हे शोभलं का माता जानकीला? हे शोभलं का सीता माईला? सांग देवा. तेव्हा भगवंताने बोलायला सुरुवात केली. भगवंत म्हणतात, मयूरा, अरे तू दुसऱ्याला आनंद देण्याच्या उद्देशाने, ऐका बरं का, दुसऱ्याला आनंद देण्याच्या उद्देशाने स्वतःच्या अस्तित्वाचा आणि स्वतःच्या सौंदर्याचा त्याग केलाय. कुठं चाललंय आपलं? स्वतःच्या सौंदर्याचा. मला सांगा, मोराचं सगळं सौंदर्य कशामध्ये असतं? त्याच्या पिसाळ्यामध्ये असतं. तू दुसऱ्याला आनंद देण्याच्या उद्देशाने स्वतःच्या अस्तित्वाचा, स्वतःच्या सौंदर्याचा त्याग केलेला आहे, म्हणून ते मोरपंख वाया जाणार नाही. मग फक्त राम अवतार संपू दे. भगवंत म्हणतायत राम अवतार संपू दे आणि कृष्ण म्हणून अवताराला येऊ दे. माझ्या बायकोने पाय देऊन पलीकडे पार केलेलं मोरपंख हा पठ्ठ्या कृष्ण अवतारामध्ये डोक्यावरती धारण केल्याशिवाय राहणार नाही. मोराच्या जीवनातला त्याग कुठं दिसतोय आपल्याला? कुठे दिसतोय? भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावरती दिसतोय. जीवनामध्ये त्याग फार महत्वाचा. म्हणून साधू संतांच्या जीवनामध्ये त्याग होता. म्हणून तुकोबारा म्हणतात, देवा मी जीवनामध्ये सर्वस्व त्यागलं, पण देवा आता फक्त एकच विनंती आहे. काय विनंती आहेत? की जीवन जगत असताना मला अनेक प्रकारच्या लोकांची संगती घडली, अनेक प्रकारच्या लोकांचा सहवास मला लाभला, परंतु देवा ती सर्व संगती व्यर्थ आहेत आणि तुझी भक्ती करत असताना एक गोड अनुभव अंतःकरणामध्ये आला की देवा तू एकटाच मला आवडतो. सर्वांगी विठ्ठला, सर्वांगी विठ्ठला, सर्वांगी विठ्ठला, सर्वांगी विठ्ठला, हे सर्वांगी विठ्ठला, चाल गायली बरं का महाराज. संदीप महाराज, रामेश्वर महाराज असतील, सर्वच असतील. असं वाटतं की ऐकतच राहावं, नाही का? कारण हे लोक भेटणं म्हणजे दुर्मिळ आहे बरं का. हे लोक भेटणं म्हणजे दुर्मिळ आहे. आता असं वाटायला लागलं मला की यांचीच चाल ऐकत राहावं, यांचंच ऐकत राहावं. पण विषय असा आहे, यांचं जर मी ऐकत राहिलो तर माझ्या गाडीचं डिझेल निघणार नाही. गाडीचं डिझेल पुढचं मला बोलावं लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल सर्व संगी विठ्ठला तू एकला आवडसी देवा, तू एकटाच मला आवडतो. मग ज्या अर्थी तुकाराम महाराजांना देव आवडतो, आता लक्ष द्या बरं का, त्या अर्थी तुकाराम महाराजांना देव अगोदर मान्य असला पाहिजे, तो देव अगोदर समजला असला पाहिजे आणि म्हणून तो भेटलाय, म्हणून तो आवडतोय. कारण कोणतीही गोष्ट अगोदर आपल्याला मान्य असली पाहिजे. काही लोकांना देव मान्य नाही. लक्ष द्या,
काही लोकांना देव मान्य नाहीत. का मान्य नाहीत? काही लोकांना हे कीर्तन सुद्धा मान्य नाहीत, कथा मान्य नाहीत, काहीच मान्य नाही महाराज. आता लांबचं सांगायला काही गरज नाही. आता काल परवाची एक स्टेटमेंट पहा, तुम्ही ऐकली असेल व्हॉट्सअपला, टीव्हीला. काय एक जण काय बोलला, प्रभू रामचंद्र कोण होते? मांसाहारी होते. कोण होते? अशा लोकांना देव मान्य नाही महाराज. असे वक्तव्य करणाऱ्यांना देव मान्य नाही. देव मान्य असला पाहिजे, देव समजला असला पाहिजे, तेव्हाच तो आवडतो, तेव्हाच तो भेटत असतो, तेव्हाच तो भेटत असतो. ऐका, तुकोबारांना देव अगोदर मान्य आहे. का मान्य आहेत? कारण तुकोबारा म्हणतात, देवा अरे तूच तर आम्हाला जन्माला घातलं, नुसतं जन्माला नाही घातलं. मग देवा अरे तू इतकं सुंदर नरदेह आम्हाला दिला ना. काय दिलं? देवा दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग. देवा नुसतं जीवन दिलं नाही, तू नुसतं शरीर दिलं नाही. मग अरे चालण्याकरता पाय दिले, टाळी वाजवण्याकरता हात दिले, बोलण्याकरता मुख दिलं, ऐकण्याकरता कान दिले, पाहण्याकरता डोळे दिले. आज इतकंच नाही देवा, मग नाक सुद्धा देवानेच दिलं. काय दिलं? श्वास घेण्याकरता नाक कोणी दिलं? महिला मंडळ कोणी दिलं? देवाने दिलं. तुम्ही म्हणता ना बोलता बोलता, तिला काय नाक आहे माय दारावून जायला म्हणतात ना, म्हणून नाक सुद्धा देवाने दिलं. बरं मला माहित नाही तुमच्याकडे कसं येतं, म्हणजे जरी अंतरच आहे ना आपल्या चिंचोलीचं इथलं जवळपास 5 किलोमीटरचं अंतर असेल. मला सांगा, तुमच्याकडे नख अगोदर आहे का नाक अगोदर आहे? काय अगोदर आहे? नथ आहे म्हणून नाक आहे का नाक आहे म्हणून नथ आहे? नाक आहे म्हणून. बर, नथ महत्वाची का नाक महत्वाचं? नाक महत्वाचं. मग आता खोटं बोलत नाही, तुम्हाला सटवायची शपथ आहे. मला सांगा, तुम्ही नथ देणारच जास्त वेळा नाव घेता का नाक देणारच जास्त वेळा नाव घेता? खोटं बोलू नका. कोणाचं घेता? नथ देणारच. बरोबर बोललंय. कोणाचं घेता? नथ देणारचं जास्त वेळा नाव घेता. नाही नाही महाराज, नाक देणारचं जास्त वेळा नाव घेतलं पाहिजे. का? कारण दिवसातून 3 वेळा देव आपल्यावरती उपकार करतो. दिवसातून 3 वेळा देवाचं नाव आपण घेतलंच पाहिजे. लक्ष द्या, किती वेळा? दिवसातून 3 वेळा देवाचं नाव आपण घेतलं पाहिजे. का? दिवसातून 3 वेळा देव आपल्यावरती उपकार करत असतो. केव्हा केव्हा? ऐका बरं का, देव पहिला उपकार आपल्यावरती करतो केव्हा? जेव्हा तो आपल्याला झोपेतून उठवतो आणि कालची आठवण करून देतो. पहिला उपकार देव करतो स्मृती देऊन, स्मृती. दुसरा उपकार करतो तृप्ती देऊन, म्हणजे जेवण केल्यानंतर तृप्ती मिळते ना, तृप्ती देऊन. आणि तिसरा उपकार करतो देव विश्रांती देऊन. पहिला उपकार आहे स्मृती देऊन, दुसरा उपकार आहे तृप्ती देऊन, आणि तिसरा उपकार आहे विश्रांती देऊन. पहिला जो उपकार आहे पहा, स्मृती देऊन. रात्री झोपल्यानंतर माणूस सगळा विसरतो का नाही? विसरतो ना. आणि सकाळी उठल्यावर ते आठवतं का नाही? आठवतं का नाही? आठवतं ना, मला आठवतं. म्हणजे रात्री झोपल्यावर माणूस सगळं विसरतो आणि सकाळी उठल्याबरोबर सगळं आठवतो. उपकार कोणाचा आहे? देवाचा उपकार आहे. महाराज, रात्री झोपल्यानंतर जर सकाळी आठवलंच नसतं ना, तर व्यवहारच चालला नसता. कसा व्यवहार चालला नसता? मी रात्री झोपण्याच्या अगोदर मस्के बाबाकडून 1,00,000 रुपये उसने घेतले असते. झोपण्याच्या अगोदर 1,00,000 रुपये उसने घेतले असते. सकाळी उठल्यावर तेही विसरले, मी विसरलो. फायदा कोणाचा? व्यवहार चालला असता का? एवढंच नाही महाराज, काही लोकांना चिठ्ठ्या लिहून ठेवाव्या लागल्या असत्या. त्या चिठ्ठ्या बायकोच्या कपाळावरती चिटकाव्या लागल्या असत्या. टिंब टिंब नावाची बाई माझी बायको आहे, नाही का? कोणाचा उपकार आहे? मग काय पहिला उपकार देवाचा आपल्यावरती असा आहे की स्मृती देऊन, म्हणजे कालची आठवण तो सकाळी करून देतो. दुसरा उपकार देवाचा तृप्ती देऊन. दुपारी जेवण आपल्या हातामध्ये, पचवणं आपल्या हातात नाही. मग का? श्रीमद भगवद्गीता सांगते 15व्या अध्यायामध्ये, अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणी नामदेव आश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्यम चतुर्विधम. या शब्दाखाली अंडरलाईन करा, पचाम्यन्यम चतुर्विधम. अर्जुना, 4 प्रकारचं अन्न मी पचवतो. कोण म्हणतं? भगवंत म्हणतात, अर्जुना 4 प्रकारचं अन्न मी पचवतो. दुपारी जेवण आपल्या हातात आहे, तृप्ती देणं आपल्या हातात नाही, पचवणं आपल्या हातात नाही. देवाचा तिसरा उपकार, रात्री पलंगावरती पडणं आपल्या हातात आहे, झोप लागणं आपल्या हातात नाही. मग देवाचा तिसरा उपकार आहे की विश्रांती देऊन. देवाचा दिवसातून 3 वेळा तरी देवाचं नाव घेतलंच पाहिजे महाराज. किती वेळा? दिवसातून 3 वेळा देवाचं नाव घेतलंच पाहिजे. मग देव आपल्यावरती उपकार करत असतो. देवाने आपल्याला सुंदर नरदेह दिला, नुसता देह दिला नाही, मग अनेक प्रकारचे अवयव सुद्धा आपल्याला दिले. आता पुढे ऐका बरं का, देवाने
निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे सजीव आहेत, अनेक प्रकारचे जीव जंतू राहतात. कुत्र्यापासून तर अनेक मोठे मोठे प्राणी असेल, छोटे छोटे प्राणी असेल, जीव जंतू असेल, ते सुद्धा जीव आहेत आणि आपण सुद्धा जीव आहोत. देवाने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे जीव राहतात. परंतु विचार असा आहे की जीव किती जरी असले तरी, सजीव कितीही असले तरी, या सर्व सजीवांमध्ये, या सर्व जीवांमध्ये माणसाचा जीवन श्रेष्ठ आहे, माणसाचा देह श्रेष्ठ आहे. मग इथं प्रश्न निर्माण होतो की महाराज, माणसाचं जीवन श्रेष्ठ का? माणसाचं जीवन कशामुळे श्रेष्ठ आहे? मित्र असं म्हणेल, माणसाचं जीवन जर श्रेष्ठ असेल तर माणसापेक्षा चांगले चांगले गुण आपल्याला इतर प्राण्यांमध्ये पाहायला मिळतात. बोलणं कळतंय ना? डोक्यावरून तर जात नाही ना? नाही तर मी कॅसेट बदलून टाकतो, मला ती पण करता येतं. ऐका, माणसापेक्षा चांगले चांगले गुण आपल्याला इतर पशु पक्ष्यांमध्ये पाहायला मिळतात. मी उदाहरणासहित पटवून देईन आपल्याला. मला सांगा, एखाद्या ठिकाणी जर एखादी चोरी झाली, एखाद्या ठिकाणी एखादी चोरी झाली, त्या चोरीचा तपास लावण्याकरता पोलिसांनी सुरुवात केली. पोलीस डिपार्टमेंट पळाले दमले थकले, त्यांना चोरीचा धागा दोरा जोडता आला नाही. मग आता पोलीस डिपार्टमेंट दमलं थकलं परेशान झालं, हातबल झालं, त्यांनी विषय सोडला आणि त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसले. मग आता आपल्या कानावरती एक बातमी पडते. काय बातमी असते? की त्या चोरांचा तपास लावण्याकरता सेपरेट स्पेशल खास श्वान पथकाची नियुक्ती करण्यात येत आहेत. कोणाची? श्वान पथकाची. कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात? कुत्र्याला. आता ऐका बरं का, फार गोडे पुढं. म्हणजे आजपर्यंत जे काम माणूस करू शकला नाही, आता इथून पुढे ते काम कोण करणार? कुत्रा करणार. कुत्रा ते काम इतकं परफेक्ट करतो, वासावासाने पोलीस डिपार्टमेंटला चोराच्या दारामध्ये नेऊन पोहोचवतो. चोर सापडला. मग मला सांगा, आजपर्यंत जे काम माणूस करू शकला नाही ते काम कोणी करून दाखवलं? कोणी करून दाखवलं? बरं, मग इथं माणसाची जागा कोणी घेतली? माणसाची जागा कोणी घेतली? कुत्र्याची रिकामी झालेली. तेवढी तरी रिकामी राहू द्या बरं. बरं, आता ऐका, माणसापेक्षा चांगला गुण आपल्याला कुत्र्यामध्ये पाहायला मिळाला. आता दुसरं उदाहरण सांगतो अजून. एखादा मारणारा बैल असू द्या, आपण सगळे शेतकरी आहोत, एखादा मारणारा बैल असू द्या, कितीही मारणारा बैल असू द्या, त्या बैलाची दररोज सोडबाण करणारा, त्या मारणाऱ्या बैलाची दररोज सोडबाण करणारा, त्याला चारा टाकणारा, पाणी पाजणारा, अवताला झोपणारा त्या बैलाचा मालक त्या बैलाजवळ जाऊ द्या. बैल कितीही मारणारा असला तरी शिंग हलवत नाही, पाय उचलत नाही, शांत उभा राहतो, काय असं ते काम करतो. बरोबर आहे ना? आणि कधी नवत आलेला एखादा गावातला माणूस किंवा गावातला एखादा पाहुणा त्या बैलाजवळ जाऊ द्या बरं, काय करतो बैल? मारत नाही. मग शिंगावरती उचलतो, खाली आपटतो, भरगाड्या मोकळ्या करून ठेवतो. म्हणजे बैलाला, ऐका, बैलाला म्हणजे बैलाला आपलं पर्क कळतं. कोणाला? बैलाला आपलं आणि पर्क कळतं. किती पायाच्या? किती पायाच्या आणि किती पायाच्या कळत नाही, हे तुम्हीच म्हणा. माणसापेक्षा चांगला गुण कुत्र्यामध्ये पाहायला मिळाला, माणसापेक्षा चांगला गुण बैलामध्ये पाहायला मिळाला, तरी सुद्धा माणसाचं जीवन श्रेष्ठ का? याचं अति महत्वाचं कारण असं आहे की माणसाच्या जन्माला आल्यानंतर पुरुषार्थ प्राप्त करता येतो, माणसाच्या जीवनाला आल्यानंतर परमार्थ प्राप्त करता येतो, माणसाच्या जीवनाला आल्यानंतर कथा कीर्तन प्रवचन हरिपाठ सगळ्या काही गोष्टी करता येतात. माणसाच्या जीवनाला आल्यानंतर प्रत्येक गोष्ट माणसाला करता येते, देव प्राप्त करून घेता येतो. म्हणून मनुष्य जीवन सर्व पशु पक्ष्यांमध्ये अतिशय सुंदर प्रमाण. याच देही घडे देवाचे भजन.
आणि हे ज्ञान नाही कोठे. ऐका ना महाराज, परत हे ज्ञान कुठल्या योनीमध्ये आपल्याला प्राप्त होणार नाही. एकदा जर का याच्यातला जीव निघून गेला ना तर कोणी विचारच सुद्धा नाही. याच्याकरता एक सुद्धा दृष्टांत देत आहे पहा. एकदा जर का जीव निघून गेला, मला सांगा, आपल्याला बाजार चिंचोलीचा, बरोबर, सगळ्यांना बाजार आपल्या चिंचोलीचा. बर, तुमच्या गावातली एक बाई नेमकीच सासू सासऱ्यातून वेगळी निघाली आणि ती बाजारामध्ये चिंचोलीला गेली. सासू सासऱ्यातून वेगळी निघाली, देर भायातून वेगळी निघाली आणि सासू सासऱ्यातून निघाल्यानंतर ती बाजारच्या दिवशी, आम्हाला असं वाटतं आज बाजार झाला नाही का चिंचोलीचा, नाही का, बाजारामध्ये गेल्यानंतर तिला काही लागणारी भांडी कुंडी तिने विकत घेतली. तिला भांडी लागत होती, भांडी पाहिजे होती, तिने भांडी विकत घेतली. स्टीलचं, जर्मलचं, पितळीचं, स्टीलचं पातेलं होती, प्रत्येक वस्तू एक एक विकत घेतली. आता प्रत्येक भांड्याची किंमत वेगवेगळी, कोणाची 150, कोणाची 100, कोणाची 50, वेगवेगळ्या किमतीची, वेगवेगळ्या धातूची तिने भांडी घेतली, पिशवीमध्ये घातली, घरी आली. घरी येत असताना एका कुंभाराच्या दरवाजावरून ती चालली आणि त्या कुंभाराला तिने विचारलं की दादा तुमच्याकडे काय काय आहे. त्या कुंभाराने सांगितलं, बाई मोठे डेरे आहेत, रांजण आहेत, छोटे छोटे मडके आहेत. त्या बाईला एक मडकं पाहिजे होतं, एक मडकं तिला हवं होतं, म्हणून तिने एका मडक्याची किंमत विचारली. त्या कुंभाराने सांगितलं 2 रुपये. आता 200 रुपयाचे भांडे घेतले होते, प्लस 2 रुपयाचं मडके घेतलं, पिशवीमध्ये घातलं, घरी आली. घरी आल्यानंतर प्रत्येक भांड्याला तिनं काम वाटून दिलं. प्रत्येक भांड्याला म्हणजे चहा कशात, भाजी कशात, पाणी कशात, दूध कशात, प्रत्येक भांड्याला तिनं काम वाटून दिलं. राहता राहिलं मडकं. आता त्या मडक्याची किंमत किती होती? 2 रुपये. आता 2 रुपयाच्या मडक्यामध्ये काय ठेवावं म्हणून घरी भरपूर गाई म्हशी आहेत, दूध दही आहेत. त्या बाईनं दही घेतलं आणि त्या मडक्यामध्ये टाकलं. अगोदर सगळ्या भांड्यांना कामं वाटून दिली. त्या मडक्यामध्ये मडकं राहिलं होतं, मडक्यामध्ये दही टाकलं. मडक्याचं म्हणजे दह्याचं मडकं खाली ठेवून जमन का? काय होतं जुन्या काळामध्ये? शिंक होतं. बाईनं मडकं उचललं आणि वरती शिंक्यावरती ठेवलं. शिंक्यावरती ठेवल्याबरोबर खालचं स्टीलचं भगोन, पितळीच्या भगोन्याला म्हणलं, सर बघ आपली किंमत 200 रुपये, आपण आणि 2 रुपयाचं आपल्यावरती. तसं वरचं मडकं विनाकारण फुगायला लागलं. आता काही माणसं विनाकारण फुगतात. काही पुढं 5-6 महिन्याचा कालावधी जातो, गाई म्हशी आता दूध नाही, दही नाही. मग ती बाई विचार करते की आता दूधही नाही आणि दूध नाही तर दही नाही. मग आता वरच्या मडक्याचं काय काम? वरचं मडकं उचलते आणि खाली ठेवते. खाली ठेवल्याबरोबर पितळीच्या भगोन्याला, स्टीलच्या भगोन्याला आनंद झाला. काय? बरं झालं लाईनीत आलं. याला म्हणतात महाराष्ट्रीयन माणसाचा स्वभाव. म्हणजे वर नाही गेलं पाहिजे, खाली आलं पाहिजे. मग ते कोणीही असो, अध्यात्म असो किंवा मग राजकारण असो, कोणीही असो, आपल्यावरती गेलं पाहिजे असं कोणालाच वाटत नाही. दुसऱ्या दिवशी ती बाई चांगली चवदार चटकदार वांग्याची भाजी करते आणि त्या मडक्यामध्ये टाकते. महिला म्हणलं मला सांगा 6 महिन्यापासून आंबूस झालेलं ते मडकं, त्याच्यामध्ये भाजी नीट राहील का? नीट राहील का भाजी त्याच्यात? नाही ना. मग दुपारच्या जेवणाला बाई भाजी घेते, ताटात टाकते, ताटातला घास तोंडात टाकते. तोंडात टाकल्याबरोबर पहिल्या घासाला तिला कळतं भाजी भाजी शब्द काय आपल्याकडे? आंबट झाली. अजून चौदा नाचली. अजून मला जी भागाभागातली भाषाचा फार गंमत आहे बरं का. मला असं वाटतं मागच्या वर्षी सांगितलं होतं भागाभागातली भाषा. सांगू का परत एकदा? काय भागाभागामध्ये कोणत्या भागात गेल्यानंतर कशाला काय म्हणतील काहीच सांगता येत नाही. कोणत्या भागात गेल्यानंतर कशाला काय म्हणतील काहीच सांगता येत नाही. काय? मी आता महाराष्ट्रामध्ये फिरून आलो. पहा, मी 15 वर्षापासून आळंदीत आहे. मी आता फक्त ह्याच वर्षी घरी आलो, ते पण झालं म्हणून आलो बरं का, नाही तर तिकडेच राहायचा विचार होता. ऐका, ह्या वर्षी घरी आलो नाही तर 15 वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून आलो. प्रत्येक भागाभागामध्ये भाषा वेगळी पाहायला मिळते. कोणत्या भागात गेल्यानंतर कशाला काय म्हणतील काहीच सांगता येत नाही. कोणत्या भागात गेल्यानंतर कोणत्या वस्तूला काय म्हणतील काहीच सांगता येत नाही. कुठल्याही वस्तूला शब्द वेगळा आहे. आता आपली भाषा म्हणजे मराठवाडी भाषा, तिकडे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, इकडे खाली खानदेश वेगळीच भाषा. काय इकडे खाली जर पनवेल, मुंबई, भिवंडी, कल्याण इकडे जर कीर्तना करता गेलो ना तर तिकडे लोक बायकोचा परिचय करून देतात. तिकडे म्हणतात महाराज आमच्या मिसेज आहे. काय शब्द वापरतात? आमच्या मिसेज आहे. काही भागात म्हणतात महाराज आमच्या मंडळी. इकडे खाली नांदेड भागात म्हणतात महाराज आमच्या लक्ष्मी. नांदेड, हिंगोली, परभणी हा जो पट्टा आहेत ना तिकडे म्हणतात महाराज आमच्या लक्ष्मी. काही भागात म्हणतात महाराज आमच्या अर्धांगिनी. खानदेश भागात तर फार सुंदर शब्द आहे महाराज मने बाईशे. काय शब्द वापरतात? मने बाईशे. आता ते त्यांची भाषा तशी आहे. एका ठिकाणी फार विचित्र प्रकार घडला बरं का. एका ठिकाणी असं झालं, एकाच्या घरी मी कीर्तनाला गेलो
आता ज्याच्या घरी मी कीर्तनाला गेलो तो माणूस आणि मी समोरासमोर जेवायला बसलो, तो माणूस घरातला मालक आणि मी समोरासमोर जेवायला बसलो. आता जेवता जेवता तोही शांत आणि मीही शांत. मग मीच विषय काढला. मीच म्हटलं आता मुलं अंगणामध्ये खेळत होते. मी म्हटलं दादा हे मुलं कोणाचे खेळतायत? त्यानं मला मुलांचा परिचय करून दिला. तो म्हणला महाराज या आपले चित्रपय. काय शब्द वापरला? चित्रप म्हटल्यानंतर मला थोडं वेगळं वाटलं. नंतर मला असं वाटलं स्वभाव असं त्याची बायको वाढण्याकरता आली. म्हणलं दादा ह्या ताई कोण आहे? त्याला बायकोचा परिचय करून दिला. तो म्हणला महाराज हा आपलाच भारदाना आहे. काय शब्द वापरला? आता भारदाना म्हटल्यानंतर त्या बाईचा चेहरा असा पडला. पण मी म्हणलं जेवता जेवता यांची काहीतरी गंमतच करावी. मी म्हणलं का हो ताई अहो हे तुमचे कोण आहे? ती बाई म्हणली महाराज हे आमचंच भागार आहे, जेव्हा तुम्ही. भागातली भाषा विठ्ठल विठ्ठल. कोणत्या भागात गेल्यानंतर कशाला काय म्हणतील काही सांगता येत नाही. आता काय आपला मुद्द्यावरती या. दुपारच्या जेवणाला बाईनं भाजी ताटात घेतली. ताटातला घास तोंडात टाकला. तोंडात टाकल्याबरोबर पहिल्या घासाला तिला कळालं भाजी मिटली, भाजी आंबली, भाजी खराब झाली, भाजी नासली. आता राग आला. मग रागाच्या भरात बाई उठली, मडकं उचलून घराच्या बाहेर नेऊन फेकलं. आता घराच्या बाहेर नेऊन फेकल्याबरोबर पितळीच्या भगोन्याला स्टीलच्या भगोन्याला डबल आनंद झाला. काय वरती होतं वरचं खाली आलं, खालचं घराच्या. दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का? जोपर्यंत त्या मडक्यामध्ये दही आहे तोपर्यंत मडकं कुठं आहे? शिंक्यावरती आहेत, घरामध्ये आहेत. ज्या दिवशी मडक्यातलं दही संपलं त्या दिवशी मडकं घराच्या बाहेर आहे. तसं जीव नावाचं दही ऐका, जीव नावाचं दही जोपर्यंत शरीररूपी मडक्यामध्ये आहेत तोपर्यंत शरीररूपी मडकं हे घरामध्ये आहेत. ज्या दिवशी याच्यातलं दही संपलं, दही नासलं, दही निघून गेलं त्या दिवशी याचा मुक्काम सरळ स्मशानभूमीमध्ये आहे. त्याला कोणी विचारत नाही. नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म. सांगतो महाराज उपदेश करतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, तुम्ही विठ्ठलाला भजा, नाहीतर काय नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा जन्म वाया गेला म्हणतात महाराज. हा बरं का? तसं तुकोबाराय म्हणतात देवा आता जीवन जगत असताना व्यर्थ संगती मला प्राप्त झाली, सर्व संगतीचा आता वीट सुद्धा आला. देवा तू एकटाच मला आवडतो. अजून एक विनंती तुला करतो देवा की फक्त आता तुझ्या पायावरती मी मिठी मारली पाहिजे. तुझ्या पायावरती मिठी मारली देवा. आता ती मिठी मी काहीही करून सोडणार नाही आणि तूही मला तुझ्या चरणापासून वेगळं करू नको. दुसरं चरण
आता पाया मिठी जग जेठी न सोडी. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबारा म्हणतात, देवा तुझ्या पायावरती मी मिठी मारली. जा ऐकावर का, थोडंसं राहिलं आपलं, जास्त नाही, जास्त वेळ मला घ्यायचं बी नाही. देवाच्या पायावरती काय केली? मिठी मारली. आता लक्ष द्या. मग देवाच्या पायावरती मिठी मारली, पण देवाच्या पायावरती सगळं सुख आहे का? सगळ्या प्रकारचं सुख आहे का? हो, आहेत ना महाराज. देवाच्या चरणावरती सगळ्याच प्रकारचं सुख आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचं सुख मागाल तेवढ्या प्रकारचं सुख देवाच्या चरणावरती आहेत. मग महाराज पैशाचं सुख आहेत का? काही लोकांचा प्रश्न असतो, महाराज देवाजवळ पैशाचं सुख आहेत ना? आहेत ना पैशाचं सुख. का पैशाचं सुख देवाजवळ आहे? त्याचं कारण असं आहे की जगातला जेवढा काही पैसा आहे, लक्ष द्या बरं का, जगातला जेवढा काही पैसा आहे या साऱ्या जगातल्या पैशाची निर्मला सीतारामन. कोण? लक्ष्मी. जगातल्या सगळ्या पैशाची मालकीन म्हणजे लक्ष्मी, ती देवाच्या पायाजवळ आहे. म्हणून देवाच्या चरणावर सगळ्या प्रकारचं सुख आहे. पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे देवाच्या चरणावर लक्ष्मी पडलेली आहेत. पाय लक्ष्मीचे हाती आणि तिसी यावे का कुलती. याच्याकरता काही पुरावा आहेत ना? फक्त आपली भानगड एवढी आहे की आपण तिच्या मागे धावतो. कोणाच्या? कोणाच्या? लक्ष्मीच्या मागे धावतो. इथं मुद्दा लक्षात घ्या बरं का. जे लोक लक्ष्मीच्या मागे धावतात, लक्ष द्या, जे लोक लक्ष्मीच्या मागे धावतात, लक्ष्मी त्यांच्या मागे धावत नाही. मग जे लोक लक्ष्मीला सोडून देवाच्या मागे धावतात, लक्ष्मी त्याच्या मागे धावत असते. याला काही पुरावा? एक पुरावा, याला एक जिवंत उदाहरण आहे. म्हणजे कर्नाटकमध्ये कांचीपुरम नावाचं गाव आहे. कर्नाटकात कांचीपुरम नावाचं गाव आहे आणि तिथं एक भगवान विष्णूची शेषशाही मूर्ती आहे. शेषशाही मूर्ती म्हणजे कशी? शेषावरती झोपलेले भगवान विष्णू आपण पाहिले असेल. शेषावरती झोपलेले आपण फोटो पाहिला असेल, मूर्ती तर नसेल पाहिले पण फोटो आपण पाहिला असेल. काय असतं? जिकडं शेष नागाचा फणा असतो, जिकडं शेष नागाचा फणा असतो तिकडं देवाचं डोकं असतं आणि जिकडं शेष नागाची शेपटी असते तिकडं देवाचे पाय असतात. असे झोपलेले असतात पहा. आणि काय त्या कांचीपुरमला असं आहे, जिकडं शेष नागाचा फणा आहे तिकडं देवाचे पाय आहेत आणि जिकडं शेपटी आहे तिकडं देवाचं डोकं आहे. लक्षात आलं ना? जिकडं फणा तिकडं देवाचं डोकं असतं, जिकडं शेपटी तिकडं देवाचे पाय असतात. तिथं उलट आहेत, जिकडं फणा आहे तिकडे देवाचे पाय आणि जिकडं शेपटी तिकडं देवाचं डोकं आहे. आम्ही गेलो होतो, त्या पुजाऱ्याला विचारलं, म्हणलं का हो पुजारी इथं असं का? आम्ही तर बऱ्याचशा वेळा मूर्ती पाहिली, फोटोही पाहण्यात आला, मग असं उलट का? तर त्या पुजाऱ्याने मला सांगितलं, म्हणे महाराज याचा एक इतिहास आहे, म्हणे या नगराचा इतिहास आहे. म्हटलं काय इतिहास आहे सांगा ना. मग त्याला आम्हाला असं साईडला बसवलं आणि बसवून त्याला इतिहास सांगायला सुरुवात केली. लक्ष द्या, आपला मुद्दा काय चाललाय? जे लोक लक्ष्मीच्या मागे धावतात, लक्ष्मी त्यांच्या मागे धावत नाही. त्याने सांगितलं, महाराज या राज्यामध्ये पूर्वी एक राजा राहत होता आणि तो राजा काय करायचा? त्या राजाने या अगोदर ही मूर्ती सरळ होती, पण ज्या वेळेस त्या राजाने या मूर्तीच्या पूजा करता एक पुजारी ठेवला होता. मूर्तीच्या पूजा करता पुजारी ठेवला होता आणि तो पुजारी काय करायचा? या मूर्तीचीही पूजा करायचा, सकाळची मूर्तीची पूजा करायचा आणि मूर्तीची पूजा झाली की एका नगराच्या बाहेर एक आश्रम होता, एक साधूचा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये जाऊन त्या साधूची सेवा करत होता. म्हणजे मूर्तीचीही पूजा करायचा आणि साधूचीही सेवा करायचा. एक दिवस मूर्तीची पूजा करत असताना त्याच्याकडून काहीतरी चुकलं आणि राजाने त्याला सांगितलं की आत्ताच्या आत्ता माझं नगर सोडायचं, आत्ताच्या आत्ता माझं गाव सोड आणि या नगराच्या बाहेर निघून जा, इथं थांबू नको. आता राजाची आज्ञा, मोठ्याची आज्ञा पालन करावी लागेल म्हणून निघाला. त्याने कपडे पिशवीमध्ये घातले, निघाला. पण जात असताना रडत होता. रडता रडता त्याने विचार केला की आपण ज्या साधूची सेवा करतो त्या साधूला एकदा जाता जाता त्याचं शेवटचं दर्शन घेऊन जावं म्हणून त्या साधूच्या आश्रमामध्ये गेला. कोण? तो पुजारी. लक्षात द्या बरं का, मी विचारणार आहे तुम्हाला. पुजारी साधूच्या आश्रमामध्ये गेला, हात जोडून उभा राहिला, रडायला सुरुवात केली. महाराज येतो आता, आजपर्यंत मला तुमची सेवा घडली, आता इथून पुढे मला तुमची सेवा करता येणार नाही. साधूने विचारलं, पुजारी अरे एवढाच सेवेकरी तू आणि तू मला सोडून का चालला आणि का निघाला? त्यावेळेस त्याने सांगितलं की मला राजाने नगराच्या बाहेर काढून दिलं, मला कशी तुमची सेवा करता येणार? मला आता तुमची सेवा करता येणार नाही. मग म्हणे चाललो म्हणे मी. बर. मग त्या साधूने सांगितलं, हे बघ आता माझा
माझा सेवेकरी तू, आणि तू जर इथून निघाला तर माझा या नगरात थांबण्याचा काही अर्थ नाही, काही अधिकार नाही. मी तुझ्या सोबत येतो. कोण म्हणतोय? साधू म्हणतो मी तुझ्या सोबत येतो. म्हणले चला मग. नाही नाही थांब. पुजारी म्हणला चला. साधू म्हणाला नाही थांब, मी देवाला सांगून येतो. कोणाला? काढून कोणाला दिलं? जाऊ का घरी? काढून कोणाला दिलं? नगराच्या बाहेर पुजाऱ्याला. पुजारी कोणाला सांगतोय? आणि साधू कोणाला सांगायला गेले? देवाला. देवा येतो आता. आतापर्यंत तुझी सेवा करता आली, आता तुझी सेवा करता येणार नाही, तुझी सेवा मला घडणार नाही. देवाने विचारलं साधू तुम्ही मला सोडून का चालले? म्हणे माझा सेवेकरीत. साधूने सांगितलं की माझा सेवक म्हणजे माझा पुजारी जरी तर थांबत नसेल तर मी तर थांबून काय करू? चालू म्हणला मी नगर सोडून. देवाने सांगितलं हे पहा साधू, आता तुमचे सेवक चालले, तुमचे सेवक म्हणजे पुजारी चालले म्हणून तुम्ही तर थांबत नसाल, आणि माझे सेवक तर तुम्ही आहात, माझी सेवा करणारे साधू तुम्ही आहात. मग तुम्ही जर इथं थांबत नसेल तर मी तर थांबून काय करून? चाललो येतो म्हटलं मी तुझ्या सोबत. कोण म्हणतोय? देव म्हणतो मी तुझ्या सोबत येतो. साधू म्हटले चला. देव म्हणाला नाही थांब, मी तिला विचारून येतो. कोणाला? लक्ष्मीला. जागी गेल्या बरं का. कोणाला विचारून येतो? लक्ष्मीला. देव लक्ष्मीकडे गेले. भगवान विष्णू विचारायला सुरुवात केली, लक्ष्मी येतो मी आता, आता या नगरात मी थांबत नाही. लक्ष्मीने विचारला, परत तोच प्रश्न विचारला. लक्ष्मी म्हणते देवा तुम्ही मला सोडून का चाललेत? का मला तुम्ही सोडून चाललेत? त्यावेळेस लक्ष्मीने विचारल्याबरोबर भगवंताने बोलायला सुरुवात केली. भगवंत म्हणतात हे बघ लक्ष्मी, आता माझा सेवकच इथं थांबत नसेल तर मी तर थांबून काय करू? लक्ष्मीने सांगितलं देवा आता तुमचे सेवक चालले म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीमागे चालले. आता मला जर तुमची सेवा करायची असेल तर मी सुद्धा या नगरामध्ये थांबून काय करू? मी तुमच्या सोबत येते. कोण म्हणते? लक्ष्मी. काढून कोणाला दिलं? कोणाला दिलं? पुजाऱ्याला. पुजारी कोणाला सांगतोय? साधू कोणाला सांगतोय? देव कोणाला सांगतायत? बर. आता पुजारी निघाला, पुजाऱ्याच्या मागे साधू निघाला, साधूच्या मागे देव निघाला, आणि देवाच्या मागे लक्ष्मी निघाली. बस सगळेजण निघाले ना त्या ठिकाणाहून. निघाल्यानंतर जात असताना आता राज्यामध्ये सगळीकडे दारिद्र्य पसरायला लागलं. ताबडतोब दारिद्र्य पसरायला लागलं. दुष्काळ पडायला लागला, दारिद्र्य पसरायला लागलं. आणि दारिद्र्य पसरत असताना नगराचा राजा पळतच आला आणि लक्ष्मीचे पाय धरले. कोणाचे? लक्ष्मीचे पाय धरले. हे चौघही जण तिथं उपस्थित आहेत. लक्ष्मी आहेत, देव आहेत, साधू आहेत, पुजारी आहेत. राजाने या तिघांचे पाय नाही धरले, लक्ष्मीचे पाय धरले. लक्ष्मीचे पाय धरल्यानंतर विनवणी करू लागला, लक्ष्मी आई साहेब अहो नका ना जाऊ तुम्ही या नगराला सोडून. लक्ष्मीने सांगितलं राजा अरे मी थांबते, मालकाची विनंती तू कर. देवा नका ना जाऊ तुम्ही या नगराला सोडून. देवाने सांगितलं राजा मी थांबतो, माझा साधू थांबला पाहिजे. साधू महाराज अहो तुम्हाला कुठं मी नगराच्या बाहेर काढून दिलं? साधू म्हणला राजा अरे मी थांबतो, माझा पुजारी थांबला पाहिजे. पुजारी थांबला, पुजाऱ्याकडे गेला. पुजारी महाराज आता राहा तुम्ही, माझी चूक झाली. मग पुजारी थांबला, पुजाऱ्याच्या मागे साधू थांबला, साधूच्या मागे देव थांबला, आणि देवाच्या मागे. याचा क्रम असा आहे की जे लोक लक्ष्मीच्या मागे धावतात लक्ष्मी त्यांच्या मागे धावत नाही. जे लोक लक्ष्मीला सोडून देवाच्या मागे धावतात ना लक्ष्मी त्यांच्या मागे धावत असते. म्हणून पाय लक्ष्मीची हाती. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा तुझ्या चरणावरती सगळ्या प्रकारचं सुख आहे, आणि सगळ्या प्रकारचं सुख असल्यामुळे देवा मी जीवनामध्ये खेदक्षीण झालो होतो, बहु झालो खेदक्षीण, आणि येणे सीन तो नासे. फक्त एक प्रार्थना करतो, एक विनंती तुला करतो. काय विनंती करतो? की देवा आता तुझ्या चरणावरती जी गंगा वाहते ना त्या गंगेच्या काठावरती राहण्याची मला आस आहे. त्या गंगेच्या काठावरती नेऊन ठेवण्याचा प्रयत्न तुम्हाला कर. अभंगाचं चौथं.
बहुत्या असं स्थळाचे दिले आता पाया मिठी जग जेठे न सोडी. 2 मिनिटात सगळ्यांनी घ्या. थंडी गेली पाहिजे. थंडी वाजली असेल तर थंडी गेली पाहिजे. सगळेजण घ्या. जे घेणार नाही त्याला माझी शपथ आहे. घेतले 2 मिनिटं अशा राहते. आम्ही सगळे टाळकरी चहा घेऊन येतो. एकच भजन करायचं आहे. अत्यंत सुंदर आहे, सोपं आहे, अवघड नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. राहू द्या असे, राहू द्या 2 मिनिटं, राहू द्या. मोकळे करा जरा आता. बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, बनाया है आपण सर्वजण हिंदू आहोत आणि भगवान प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सर्वांनी प्रभू रामचंद्राचं भजन करायचं. श्रीराम Hare
हात खाली घेतले का? यथामती यथावकाश अभंगाचा चिंतन करण्याचा प्रयत्न केला. अगदी 10 मिनिटं शिल्लक राहिले आपले, बरोबर सर? 10 मिनिटं शिल्लक राहिले बरं का. 10 मिनिटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगू का मित्रमंडळ, का दुसरा विषय बदलू? मला तुम्ही तुमचं काय म्हणणं ते सांगा, तुमचं मत सांगा. हा सांगायचं का तुम्ही महिला मंडळासारखे मुख्य आहे? बोला, नाही सांगायचं? बर ऐका, एक छत्रपती शिवाजी महाराज मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो. का सांगतो त्याचं कारण असं आहे पहा. मी एक तरुण कीर्तनकार आहे आणि म्हणजे तरुण मित्रमंडळाच्या मनामध्ये राजांचे विचार रुजवणं, राजांचे विचार ठसवणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी एक 10 मिनिटं राजांवरती नेहमी बोलत असतो. पहा, छत्रपती शिवाजी महाराज मनुष्य जन्माला आल्यानंतर शास्त्रकाराने अत्यंत काही 13 गोष्टी दुर्लभ सांगितल्यात बरं का. शास्त्रकाराने काही गोष्टी कठीण सांगितल्या, दुर्लभ सांगितल्या. दुर्लभ शब्दाचा अर्थ कळतो ना? दुर्लभ म्हणजे मिळत नाही, कठीण आहे मिळणं. मग कोणती गोष्ट मिळणं कठीण आहे? त्यात पहिलं सांगितलंय मानुष्यत्व, मनुष्य देह भेटणं ही गोष्ट दुर्लभ सांगितली, कठीण सांगितले. एखाद्यालाच मिळत असतो, तसं आपण भाग्यवान आहोत की आपला मनुष्य देह मिळाला. परंतु तो मनुष्य देह चांगल्या कुळामध्ये प्राप्त होणं, चांगल्या कुळामध्ये भेटणं अत्यंत दुर्लभ आहे. तो मनुष्य देह चांगल्या कुळामध्ये प्राप्त होणं ही गोष्ट जशी दुर्लभ आहेत ना, तसं ते कुळ चांगलं श्रीमंत असणं ही गोष्ट त्याही पेक्षा दुर्लभ आहे. ते कुळ चांगलं श्रीमंत असणं ही गोष्ट जशी दुर्लभ आहे, तसंच ती श्रीमंती उपभोगण्याकरता चांगलं आरोग्य भेटणं ही गोष्ट त्याही पेक्षा दुर्लभ आहे. आता ऐका बाबा, ती गोष्ट जशी दुर्लभ आहे उपभोगण्याकरता, कारण काय महाराज, श्रीमंती भरपूर आहेत, कुळही चांगलं आहे, परंतु आरोग्य नसेल तर काय फायदा? आरोग्य भेटणं ही गोष्ट त्याच्याही पेक्षा कठीण आहे, दुर्लभ सांगितले. लक्ष द्या, अगदी 10 मिनिटं घेणार मी, जास्त वेळ घेणार नाही. लक्ष द्या, फक्त मोजकं बोलायचंय मला, अगदी लक्ष द्या थोडस. चांगली पत्नी भेटणं ही गोष्ट त्याही पेक्षा दुर्लभ शास्त्राने सांगितले. आणि शास्त्राने अजून एक पुढं असं सांगितलंय की माणसाला माणसाच्या जीवनामध्ये एखादा चांगला मित्र भेटणं ही गोष्ट त्याच्याही पेक्षा दुर्लभ सांगितले. माणसाला माणसाच्या जीवनामध्ये एखादा चांगला मित्र भेटला पाहिजे, चांगला मित्र असला पाहिजे, जीवाला जीव देणारा मित्र असला पाहिजे. महाराज नाही का, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, इतका सुंदर मित्र भेटला पाहिजे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, हे मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र दुर्लभ सांगितलंय का? कारण शास्त्राने असं सांगितलंय पहा की माणसाने माणसाच्या मनातली गोष्ट, लक्ष द्या, माणसाने माणसाच्या मनातली गोष्ट एक तर आपल्या मित्राला तरी सांगितली पाहिजे, नाहीतर आपल्या आईला तरी सांगितली पाहिजे, नाहीतर एखाद्या साधूला तरी सांगितली पाहिजे. काय 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 माणसाने माणसाच्या मनातली गोष्ट मित्राला सांगावी, नसेल मित्र आईला सांगावी, आणि नसेल आई त्यावेळेस एखाद्या साधूला सांगावी. मनातली गोष्ट कोणाला सांगू नये? चौकार आलं लक्षात? मी नाही सांगत, शास्त्र सांगतं. ऐका, मनातली गोष्ट सांगितली पाहिजे. ती मनातली गोष्ट जर आपण मनात दाबून ठेवली नंतर ती मनातली गोष्ट आपल्याला कुठेतरी लांब घेऊन जात असते, कदाचित देवाच्या दारापर्यंत सुद्धा घेऊन जात असते. म्हणून मनातली गोष्ट सांगितली पाहिजे. मित्रता फार महत्वाचे सांगितले, थोडा बेस द्या. मित्र इतकं महत्वाचं सांगितलंय पहा जीवनामध्ये. ज्यावेळेस रामप्रभूची आणि सुग्रीवाची ज्यावेळेस मैत्री होती ना, त्यावेळेस रामप्रभू सुग्रीवाला काही मित्रतेचे लक्षण सांगतात. आणि मित्रतेचं लक्षण सांगत असताना रामप्रभू म्हणतात की सुग्रीवा, मित्रतेचं पहिलं लक्षण असं आहे की घेण्या देण्यामध्ये वाद नसणे. लक्ष द्या, मित्रतेचं पहिलं लक्षण असं आहे की घेण्या देण्यामध्ये वाद नसणे. म्हणजे मित्राने मित्राला असं कधीच नाही म्हटलं पाहिजे, काय कधीच नाही म्हटलं पाहिजे की काल मी पाजली होती आज तू पाज. हे चहाबद्दल बोलतोय, हे चहाबद्दल बोलतोय. मित्राने मित्राला अजून सांगताय का, मित्रतेचं दुसरं लक्षण असं आहे की आपला मित्र जर संकटामध्ये असेल तर त्या मित्राला सहकार्य करणं हे मित्रतेचं दुसरं लक्षण आहे. आणि संकटामध्ये असलेल्या मित्राला सहकार्य होत गेलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. मी संकटामध्ये असलेल्या मित्राला सहकार्य होत गेलं म्हणून प्रभू रामचंद्रांनी लंकेवरती विजय मिळवला. महाराज राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. त्याचं कारण असं आहे की चांगले मित्र राजांच्या जीवनामध्ये भेटले म्हणून आज सुद्धा आपण राजासाठी म्हणतोय की राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. राजे तुमची गरज या महाराष्ट्राला नाही तर या देशाला तुमच्या सारख्याची गरज आहे. आपण म्हणतोय एक गीत आपण नेहमी ऐकतोय की राजा तुम्ही पुन्हा या. शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला
पाहू कसर या मावळातून मावळून तो कधीच गेला र. माझ्या राजा र माझ्या शिवबार म्हणतोय आपण राजाला धन्यता देतोय. काय म्हणतोय? धन्य धन्य शिवाजीश्वर. बसल्या बसल्या एक ताली वाजवा. धन्य धन्य शिवाजीश्वर धन्य धन्य शिवाजीश्वर पराक्रमी थोर केले जर जर आहा केले जर जर पागोरी पाणी दृष्ट मुगला पागोरी पाणी दृष्ट मुगला पागोरी पाणी दृष्ट मुगला घडविला स्वराज्याचा इतिहास 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 घडविला मी नेहमी सांगेन वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेणारा वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेणारा वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध करणारा वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध करणारा वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला जाणारा वयाचे 51 वर्ष जीवन जगणारा आणि वयाचे 35 वर्ष या महाराष्ट्राच्या माती करता या रणांगणामध्ये उभा असणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी. ऐका महाराज, राजाने इतकं सुंदर पद्धतीने जीवन जगलं, इतके सुंदर पद्धतीने राजे जीवन जगले की राजांची कीर्ती आज गगनामध्ये मावते. राजे जर जन्माला आले नसते तर आज आपण या हनुमानवाडीवरती सत्ता करू शकलो नसतो. राजे जर जन्माला आले नसते तर आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहू शकलो नसतो. त्याचं कारण असं आहे की राजांचे उपकार आपल्यावरती आहेत का की त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्याला दिला. राजे जर जन्माला आले नसते ना, आपल्याला जरी कीर्तन करायचं असतं तरी आपल्याला अगोदर परवानगी काढावी लागली असती आणि त्या परवानगीमध्ये आपल्याला पत्र लिहावं लागलं असतं. त्या पत्रामध्ये आपल्याला लिहावं लागलं असतं की हुजूर हुजूर हम थोड़ा संकीर्तन करना चाहते हैं, परवानगी मिलेगी क्या म्हणावं लागलं असतं. आपल्याला काही लोकांना आज हुजूर म्हणावं लागलं असतं, मुजरा घालावा लागला असता. राजांचे उपकार आपल्यावरती आहेत महाराज. राजांसाठी आज आपण रडतोय म्हणतोय. आता 19 फेब्रुवारी जवळ आली. त्या राजांची कीर्ती आपण गगनामध्ये वाहू देत नाही. आपण इतक्या सुंदर पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा राजांची कीर्ती राजांची शिवजयंती साजरी होत असते महाराज. जन्माला यावं तर राजांसारखं जन्माला यावं महाराज. आज आपल्याला प्रत्येकाला वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, पण ते दुसऱ्याच्या घरात आपल्या घरात नको. आज हा तुम्ही आजचा जर विचार केला, आज कधी जर तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमध्ये गेला तर समाधीवरती प्रकाशाचा लखलखाट दिसेल, पण ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा एकही ज्ञानदेव कुठं दिसणार नाही. आता एकही ज्ञानदेव दिसणार नाही. आज गाड्या भरपूर आल्या, तवेरा आली, बुलेरो आली, बलेरो आली, स्कॉर्पिओ आली, अनेक प्रकारच्या गाड्या आल्या, पण समाज कल्याणाकरता जग भ्रमंती करणारा एकही संत नामदेव कुठं दिसणार नाही. आता देव्या भरपूर झाल्या, घराघरामध्ये देव्या झाल्या, पण खऱ्या अर्थाने समाजाला पुण्यत्व बहाल करणाऱ्या अहिल्या पुण्यश्लोक अहिल्या देवी आता कुठं दिसत नाही. आता महाराज आता विचार बदलत चालले. ज्या पुण्यश्लोक अहिल्या देवींनी आपल्यावरती फार मोठा उपकार करून ठेवला, आज प्रत्येकाला वाटतंय की हे सगळे परत एकदा जन्माला आले पाहिजे. अहिल्या देवी असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, धर्मवीर संभाजी महाराज असेल, आपल्याला वाटतं की ते आपल्याला परत एकदा जन्माला आले पाहिजे, पण ते दुसऱ्याच्या घरात आले पाहिजे, आपल्या घरात नको. आताची परिस्थिती एवढी वाईट आहे पहा. आताची परिस्थिती आता असं झालंय की आपली आई
आई मुलाला शाळेच्या बसमध्ये बसवलं जाते जाते का नाही? आई मुलाला शाळेच्या बसमध्ये बसवायला जाते, पण बसवायला गेल्यानंतर त्याला म्हणते बाळा मधल्या सीटवर बस. काय म्हणते? मधल्या सीटवर बस. तो मुलगा विचारतो का आई? त्यावेळेस तुझी आई सांगते की बाळा अरे पुढून कोणी जर धडकलं तरी तू सुरक्षित आणि पाठीमागून कोणी जर धडकलं तरी तू सुरक्षित. आणि जिथं पोरं जगण्यासाठी उभे केले जातात तिथं पोरं लवकर मारतात, आणि जिथं पोरं मरण्यासाठी उभे केले जातात तिथं पोरं मेले तरी पूर्ण उठतात. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आज आमचा तानाजी माणूस रे गड घेण्याकरता रायबाचं लग्न सोडून त्या ठिकाणी कोल्हारा घेण्याकरता गेला, सिंहगड घेण्याकरता गेला. रायबाचं लग्न करण्याकरता परत माघारी आला नाही महाराज. हे उपकारच्या लोकांचे आपल्यावरती आहेत. आणि म्हणून म्हणतोय ना आपण काय धन्य धन्य शिवाजी धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य धन्य शिवाजी राजा, राजाचा राजा मुद्रा हा माझा नवा नवा इतिहास घडवी, नवा नवा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज की जय. शोभाहिला देवी की जय. राजांच्या जीवनामध्ये फार सुंदर मित्र भेटले. एका मित्राचा इतिहास 1-2 मिनिटात सांगून सेवेला पूर्णविराम देतो पहा. राजांच्या जीवनामध्ये इतके सुंदर मित्र भेटले. कोण होते ऐका? तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी प्रभुदेश पांडे, मानकोजी हातोंडे, बाजी पासरकर, दादाजी कोंडे, रांगड्या भाषेमध्ये भाजी कडाला राजा उरवायची राज, सुलतानी सत्ताचा स्थान उरवायची राज. नेताजी पालकर कडाला राजा, इथून पुढचं धरणं तुमच्या करता, इथून पुढचं भरणं तुमच्या करता. रांगड्या भाषेत भाजी कडाला राज. हो जगायचंय तर फक्त तुमच्या करता, आणि मरायचंय तर फक्त या महाराष्ट्राच्या माती करता. इतके सुंदर मित्र राजांच्या जीवनामध्ये भेटले गेले. जेव्हा अफजल खान महाराष्ट्राच्या मातीवरती चाल करून आला ना, अफजल खान जेव्हा महाराष्ट्राच्या मातीवरती चाल करून आला त्यावेळेस त्याला 2 कामं वाईट केली. एक म्हणजे तुळजापूरला गेला, आई भवानीची मूर्ती उचलली, त्यामध्ये भरण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंढरपूरला गेला, पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये मंदिरात उभा राहिला, गाय कापली आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात थया थया नाचताना तेव्हा सगळ्यात जास्त दुःख कोणाला झालं असेल तर ते गोंधळी मंडळीला झालं. आणि त्या गोंधळी मंडळीने माय भवानी जागवायला सुरुवात केली की माय भवानी जाग, आता तुझ्या सगळ्या नरधमाचा कोणी वध करू शकत नाही. आणि महाराज माय भवानी जागवण्याकरता त्या गोंधळी मंडळीने गाणे म्हणायला सुरुवात केली. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. मला अजून गाणी म्हणता येतात बरं का, म्हणता येत नाही असं नाही. मी अजून याच्यामध्ये डीजे सारखी गाणी मिक्स करतो. 2-3 कीर्तन असे अनुभव आले, हे गाणे मी म्हणणार तिकून 2-3 महिला तेव्हापासून मी म्हणणे बंद केलं. बाकी काही ऐका. अफजल खान राजांनी फाडला. अफजल खान फाडल्यानंतर अनेक त्या ठिकाणी शत्रू मारण्याकरता आले, पण राजे
एकनिष्ठ असल्यामुळे, राजांचे मित्र एकनिष्ठ असल्यामुळे राजांचे मित्र कधीच फुटले गेले नाही महाराज. राजांचे मित्र होते तानाजी मालुसरे, यसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, मानकोजी दहातोंडे, बाजीप्रभू पासलकर, दादाजी कोंडे, मुरारबाजी. अनेक मित्र राजांना येऊन मिळाले, अनेक जातीचे मित्र येऊन मिळाले, अनेक धर्माचे राजांना येऊन मित्र मिळाले, पण कधीही दागा फटका केला नाही महाराज. वाईट मित्र सुद्धा राजांच्या जीवनामध्ये भेटले, वाईट मित्र सुद्धा राजांच्या जीवनामध्ये मिळाले. आणि म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी राजांच्या सारखं जीवन जगावं, देवीसारखं जीवन जगावं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी सारखं जीवन आपण नक्कीच जगलं पाहिजे महाराज. का चांगले विचार माणसाच्या म्हणजे आयुष्यामध्ये, चांगले विचार जगामध्ये फार दुर्लभ सांगितले, त्या विचारावरती आपण सुद्धा जगलं पाहिजे. त्याच्याकरता ही अखंड हरिनाम सप्ताहाची म्हणजे योजना असते. अखंड हरिनाम सप्ताह मी सांगितलं कशा करता असतो. चांगले विचार माणसाच्या डोक्यामध्ये घडले पाहिजे. चांगले विचार घुसल्यानंतर त्या विचारावरती माणूस चालला गेला पाहिजे. हेच ध्येय या वारकरी संप्रदायाचं आहे. आणि संप्रदायाने अखंड महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या कार्यक्रमाची योजना अनेक वर्षापासून, आज वारकरी संप्रदाय हा असा एक संप्रदाय आहे. या संप्रदायाचं जे मूळ तत्व आहे ते भगवान शंकर आहेत. आणि त्या भगवान शिवाची कथा आपण या ठिकाणी आदरणीय धनंजय महाराज मस्के बाबांच्या मुखातून या ठिकाणी श्रवण करत आहोत. तेवढे धन्यवाद तुम्हाला पुढे आहेत. अगदी आपले वेळही संपून गेले आहेत. यथामध्ये यथावकाश अभंगाचं चिंतन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. जे चांगलं असेल ते माझ्या गुरुवर्यांचं असेल, जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. महाराज आपण सर्वजण भाग्यवान आहोत की एवढ्या मोठ्या संख्येने, अगदी तुमचं गाव जरी लहान असेल, वाडीच आहेत ना फक्त, पण 3 गावाची लोक या ठिकाणी एकत्रित येतात बरोबर. जांभडी, दहिगाव आणि आता मला असं वाटतं दहिगावमध्ये सुद्धा कार्यक्रम चालू झाला, पण तरी सुद्धा मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्याचं कारण असं आहे, दहिगावमध्ये कार्यक्रम असू द्या, इथं कार्यक्रम असू द्या, कार्यक्रमाला आपण नक्कीच गेलं पाहिजे. कारण कथा श्रवण करणं किंवा कीर्तन श्रवण करणं हे कोणाच्याही भाग्यामध्ये नसतं. ज्याचं काही ना काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असतं त्याच लोकांच्या भाग्यामध्ये हे असतं. का मी एक वाक्य नेहमी वापरत असतो पहा, की जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने हर कोई सजाता है, लेकिन भगवान हर किसी का स्वप्न पूरा नहीं करता. उसी तरह इस कीर्तन मंडप में, इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन वही आता है कि जिसे मेरा भगवान बुलाता है. लोक या ठिकाणी येऊ शकतात की ज्यांचं काही ना काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असतं. असो, मलाही आता मागच्याही वर्षी या ठिकाणी कीर्तन झालं, याही वर्षी कीर्तन झालं. आता मी तर असं म्हणेल, मी पुन्हा येईन. मी ज्ञानेश्वर माऊली, समस्त ग्रामस्थ, संयोजक, आयोजक, नियोजक, सप्ताह कमिटी, माता भगिनी असेल, पुरुष वर्ग असेल, समूह सिस्टीम, सर्वच गायक वादक सर्वांच्या चरणांनी समर्पित सेवा करत असताना आपण सर्वजणांनी या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, सर्वांचे आभार व्यक्त करतो, सर्वांच्या चरणांनी समर्पित करतो. एकच वाक्य शेवट जाता जाता बोलतो की जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. तो कृपा है महाराज ज्ञानेश्वर की, मुझ में कोई ऐसी बात नहीं. विठ्ठल जय जय, सदा